संघाला या ठिकाणी पराजित करून पोहोचला आहे परी 11 नेवासा फायटर। आणि या दोन ताकदवान संघादरम्यान सामनाही तसाच गरमागरमीचा होईल। त्यामुळे बेस्ट वर्सेस बेस्ट लढाई आहे। जो संघ जिंकेल त्यांना 2 सामन्याचा विश्राम मिळेल, परंतु जो संघ पराजित होईल तो या ठिकाणी या स्पर्धेला मुक्त या ठिकाणी एक त्यांना संधी मिळणार आहे। पराजित झाल्यानंतर सुद्धा एक चांगलं शेड्यूल या स्पर्धेच्या माध्यमातून अमोल शिरसाट सर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं। नक्कीच होम सर, आपण ही गोष्ट आवर्जून सांगत असतो की काय असतं या फॉर्मॅटमध्ये। जर अगदी आपण पाहिलं तर तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये एक संधी असते। पहिला सामना यासाठी जिंकायचा की एखादी संधी आम्हाला असावी, डोक्यावरती अजिबात टांगती तलवार नसावी। कारण या स्पर्धेचा बोलबाला पाहता, कारण या स्पर्धेची कामगिरी अगदी आम्ही पाहता संपूर्ण भारताचं लक्ष या क्रिकेटच्या स्पर्धेकडे लागलेले, त्यामुळे आम्हाला जिंकणं गरजेचं आहे। यू बॉर्न टू विन, आमचा जन्म जिंकण्यासाठीच झालाय। हा प्रयत्न सातत्याने आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होत आहेत शैलेश, स्ट्रायकिंग एंडला करण, मागच्या मॅचचे सामनावीर करण मडवी। पहिला बॉल, समोर टाकलेला बॉल सरळ बॅटने ड्राइव्ह करत असताना फ्रंट फुटवर एक्स्ट्रा कव्हर मधून सिंगलच्या जोरावर आता खातं उघडलं आहे करण मडवी, एक नामवंत फलंदाज। सोबतीला आता स्ट्रायकिंग एंडला कृतज्ञ। मागच्या सामन्यामध्ये थोडेसे निराश जरूर केलं होतं, परंतु खूप क्षमता असलेला हा खेळाडू आहे, त्यामुळे ही सलामीची जोडी खूप महत्त्वाची कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे गावदेवी गावठाण संघाच्या दृष्टीने। टॉस जिंकत असताना या मॅचमध्ये गोलंदाजीचा निर्णय परी 11 नेवासा फायटर्स आणि गावदेवी गावठाण संघाचे कर्णधार सुद्धा हेच म्हणत होते की आम्हाला सुद्धा गोलंदाजीच करायची होती। समोर टाकलेला बॉल डीप मध्ये क्षेत्ररक्षक, पहिल्याच बॉलवर गोल्डन डकचे शिकार अनुजने चांगला झेल संपन्न केला आणि पहिला धक्का लागतोय फलंदाज कृतज्ञ बाद। एक चांगला चेंडू निश्चितप्रमाणे आपल्याला जो पाहायला मिळाला होता, परफेक्ट बॅट वरती मिडल होताना सुद्धा पाहायला मिळाला, परंतु ते क्षेत्ररक्षक तैनात होता। आणि पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा अगदी आपण पहिले शून्यावरती परतावं लागलं होतं कृतज्ञला, याही सामन्यात शून्यावरती परतावं लागले कृतज्ञला। आणि विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय झगडतोय, संघर्ष करतोय कृतज्ञ आपल्या संघासाठी एक चांगली धावसंख्या उभारण्याचा। परंतु वास्तविक पाहता इथे एका चांगल्या चेंडूवरती एक चांगली विकेट आली आणि एका चांगल्या खेळाडूला मिळाली ही विकेट आहे, चांगल्या क्षेत्ररक्षकाने घेतलेली विकेट जेल आपल्याला म्हणता येईल। आणि एक चांगली क्रिकेटची स्पर्धा पाथर्डीकरांसाठी मेजवानी। नक्कीच चांगला बॉल होता, स्लाइडली थोडासा ओव्हरपिच टाकण्याचा प्रयत्न, बॉल नवा आहे आणि डीप मिड विकेटच्या दिशेने त्याचसाठी क्षेत्ररक्षक लगावला होता। म्हणजे ज्या प्रकारे फील्ड दिली आहे तशा प्रकारे गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत। पहिल्या षटकामध्ये शैलेश, पहिलाही बॉल करणसाठी ड्रायव्हिंग लेंथवर, त्यानंतर समोर टाकण्याचा सातत्याने प्रयत्न होतोय पवेलियन एंडने गोलंदाजी करत असताना। समोर टाकलेला बॉल खोदून काढलाय, अफलातून प्रयत्न, वा पूर्णपणे कमिटमेंट, संघासाठी 100% देणं याला म्हणतात। एका हाताने बॉल अडवण्याचा प्रयत्न समोर टाकला होता, हवेत खेळला आणि त्यानंतर हा बॉल बघा एका हाताने अडवला आहे, काही धावा नाहीच, नक्कीच चौकार वाचवलाय। सगळ्यात मोठा जर चौकार नाही म्हणता येईल याला, फलंदाज वाचला गेला असं म्हणलं हरकत नाहीये। कारण एक चांगली विकेट मिळाली असती परेश ठाकूर याची आणि तिथं मात्र जीवदान मिळाले असं म्हणतरी हरकत नाही। एफर्ट जबरदस्त लागले गेले होते। यावेळी गुडघा टेकवत घुटना टेक अभ्य सिक्सर देख करण इज ऑन फायर, चौकार येतोय। काय सुरेख फटका येताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे। अगदी आपण पाहिलं की उजवेष्टीच्या थोडासा बाहेरचा चेंडू गुडघ्याजवळ ते टेकवला आणि जिथे खाली क्षेत्र आहे तिथे चेंडू अगदी फाईन लेगला पाठवला। एक टप्पा का चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला। करण मडवीची ही स्टाईल आहे, तो या फटक्यांसाठी माहिर मानला जातो। जसा अगदी आपण पाहिलं ना गुजरातचा असणारा प्रदीप पाटील याची फलंदाजी जर आठवली गेली तर याला नो लुक शॉट निश्चितप्रमाणे एक फेमस त्याचा फटका आहे। करण मडवी सुद्धा या फटक्यांसाठी माहिर मानला गेला आहे।
त्याने सुद्धा तुम्ही फटका खेळून त्यांच्या चेंडूकडे पाहिलंच नाही, त्याला गॅरंटी होती याच्यावरती मोठाच फटका येणार आहे. चौकार आला होता. फील्ड रिस्ट्रिक्शन असल्यामुळे गॅरंटी होतीच, चौकार आलाय. आणखी एक वेळ त्याच दिशेने खराब बॉल पायावर होता आणि स्वीप करत असताना बॉल पाठवलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. करणच्या बॅट मधून चौकार. एक चांगला फटकेबाजी करणारा हा फलंदाज अगदी आपण पाहतोय. समोरच्या बाजूला निश्चितच अगदी चेंडू वारंवार टाकले जात आहेत, परंतु रेंज किती मोठी आहे पहा. 360 डिग्री मध्ये ही फलंदाजी अगदी आपण पाहतोय करण मडवीचे आपल्याला जे पाहायला मिळते. आणि जिथे चौकार गेला त्या कलेक्शनचं नाव गुंजन आहे आणि डोळ्यामध्ये अंजन घालून फलंदाजी करणारा हा करण निश्चितप्रमाणे अगदी आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त फलंदाज. चांगली बॅटिंग करण करत असताना धावसंख्या पोहोचते आहे 10 धावांवर. 5 बॉल झालेत या षटकामध्ये. विकेट्स आल्यानंतर आता करणच्या बॅट मधून धावा येत आहेत, कारण तो इन्फॉर्म बॅटर आहे. समोर टाकलेला बॉल ड्रायव्हिंग लेंथवर ड्राईव्ह करत असताना टेम्परामेंट पाहायला मिळालं. हा फटका खेळत असताना करणचं सिंगलच्या जोरावर धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर होते आहे 11. लॉस ऑफ 1 विकेट टीम गावदेवी गावठाण. षटक क्रमांक पहिल्याचं अगदी आपण थोडंसं विश्लेषण जर केलं तर एक चांगली गोलंदाजी म्हणता येईल, कारण पॉवर प्लेमध्ये 11 धावा तशा या खेळपट्टीच्या मानाने फारशा नाही आहेत. पण इथं आलेले जे काही षटकारांची चौकारांची आतिषबाजी अगदी आपण पाहिली ना, ती अतिशय जबरदस्त होताना पाहायला मिळाली. करणच्या बॅटमधून मात्र एक बिकेट येताना पाहायला मिळाले. अर्थात परेश थोडासा नाराज करताना कृत्य ते थोडंसं नाराज करताना पाहायला मिळालेलं आहे. परेशला सुद्धा एक जीवदान निश्चितप्रमाणे जे मिळालेलं आहे, पण हे विसरून चालणार नाही. करण आणि परेश एकत्र आलं का धावसंख्येचा ओघ हा खूप जोरदार वाढला जातो, फलंदाजीचा आलेख वाढला जातो. हे सातत्याने मागच्या मॅच मध्ये सुद्धा अगदी आपण पाहिलं आणि आता सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार, याच्यात कुठल्या प्रकारची शंका नाहीये. नक्कीच ज्या प्रकारे बॅटिंग केली आहे करणने, सुरुवातीपासूनच तो आक्रमक असतो आणि 6 षटकांचा सामना, त्यामुळे करण जेव्हा एक पहिल्या षटकात आक्रमक रूप धारण करतो तेव्हा तो आणखी घातक आहे. बॅकफुटला जात खूप चांगला फटका, कट लगवत असताना बॉल चालला डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन मिळतील 4. हा चौकार. अगदी आपण पाहतोय, अगदी जसं षटक सुरू झालं गॅप अगदी शोधला परत एकदा आणि तिथे क्षेत्ररक्षकाला कुठल्या प्रकारची संधी दिली नाही या करणने. या स्पर्धेमध्ये एक आक्रमकता काय असते, विकेट पडल्या नाही पडल्या काही फरक पडत नाही या करणला. तो अतिशय जोरदार फलंदाजी करतोय सातत्याने, अगदी आपण पाहतोय. छोट्या चणीचा खेळाडू आहे, पण आक्रमकता काय असते किंवा ज्वालाग्राही फटके काय असतात ना, हे करणने दाखवून दिलेत. यावेळी स्विच हिटचा प्रयत्न, आधीच जागा दाखवली होती, वेगवान बॉल पेश केलाय. वाईटचा इशारा ऑनफील्ड पंचाने दिलाय. अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते आहे. 16 धावा. स्वतःचा विकास करा, लक्षात ठेवा गती आणि वाढ हे जिवंतपणाचं उदाहरण आहे. मागचं सीझन थोडंसं कमजोर राहिलं करणचं, परंतु या सीझनची सुरुवात बघा त्याने कशा प्रकारे केली आहे. बॅटला तो थोडीशी किस करतोय, कारण त्या बॅटने धावा आल्या आहेत. समोर टाकलेला बॉल ड्रायव्हिंग लेंथवर चांगला ड्राईव्ह, परंतु क्षेत्ररक्षक आहे कव्हरला. ऑप्टमला पूर्णपणे पॅक क्षेत्ररक्षण करणसाठी. फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक, शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर आणि मिडऑफच्या मधात क्षेत्ररक्षक आहे. मिडऑफला सुद्धा क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेट आहे आणि डीप स्पेअर लेगला क्षेत्ररक्षक. आडव्या बॅटने दिशा दिली आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने बॉलचा पाठलाग करता आहेत. पायाने बॉल अडवलाय. अक्षरशः क्रिकेटच्या मैदानात हा फुटबॉलचा सीन होता. काही धावा वाचवल्यात नक्कीच या बॉलवर, कारण थोडासाही पायाच्या आजूबाजूला बॉल गेला असता मनोज सर तर धावा येऊ शकल्या असत्या किंवा चौकार येऊ शकला असता. तुमचं क्षेत्ररक्षण तुमच्या संघाची ओप्स वाढत होतं, आत्मविश्वास अगदी संघाचा आणि खास करून गोलंदाजाचा वाढवण्याचं काम हे क्षेत्ररक्षक करत असतात आणि हे क्षेत्ररक्षकाने केलं. पायाच्या संधी चेंडू अडवला आणि 2 धावा वाचवल्या. यावेळी आणखी एक वेगवान बॉल पाहायला मिळतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला थोडीशी चालाकी करण्याचा प्रयत्न झाला कर्णधाराचा, कारण फलंदाज सातत्याने क्रीजच्या बाहेर येत आहेत. करण थोडासा संयमाने खेळतोय आणि हा खेळाडू जितक्या संयमाने खेळतो ना, युवराज सिंगचीच आठवण करून देतो. कारण अशाच प्रकारे संयम दाखवायचे युवराज सिंग भारतीय क्रिकेट संघासाठी खेळत असताना.
समोर टाकलाय, खोदून काढलाय हा बॉल, चांगला यॉर्कर, मिसफील्ड होत असताना चुकीला माफी नाही. हे टेनिस क्रिकेट आहे. येतोय हा चौकार. प्रेशर काय असतो ना या चेंडूवर निश्चितप्रमाणे जाणवलं गेला. अगोदर क्षेत्ररक्षण चांगलं झालं, पण यावेळेस अगदी आपण पाहिलं करणची विकेट महत्वाची होती, त्यामुळे त्याला बाद करण्यासाठी थोडीशी घाई झाली आणि ती घाई किती अडचणीत यंत्रणा पाहायला मिळाली. म्हणजे मला वाटतं काल नरेश सर, प्रवीण सर आम्ही ज्यावेळेस अगदी प्रवास इकडे करत होतो, स्कोर एकदा आपण पाहूया. 22 धावा धावपाला करते आपल्याला पाहायला मिळतात 22 रन. ज्यावेळेस अगदी हा प्रवास करत होतो, आदरणीय सागर गायकवाड यांना मी विनंती करते, आपण प्लीज मंचावरती या. आदरणीय सागर गायकवाड. समोर टाकलेला बॉल, आणखी एक चांगला ड्राईव्ह, कव्हरच्या दिशेने रनआउटची संधी आहे. यष्ट्यांवर हा बॉल जवळपास जवळून निघून गेला आणि हात डोक्यावर येताना पाहायला मिळाले सर्व खेळाडूंचे, कारण त्यांना माहिती आहे करणची विकेट किती महत्वाची होती. मागच्याही बॉलवर जी मिसफील्ड झाली ती धावबाद करण्यासाठीच झाली होती. एक धाव या बॉलवर येते आहे आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या होते आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा, 23. करणच्या बॅटमधून धावा यायला लागल्यात. मागच्या बॉलचा ऍक्शन रिप्ले बघा, बॅट खूप दूर होती. जर हा बॉल यष्ट्यांवर लागला असता तर मात्र करण मैदानाच्या बाहेर वाटचाल करताना दिसला असता, परंतु म्हणतात ना जर तरला क्रिकेटमध्ये महत्त्वच दिल्या जात नाही. चांगला खेळ दोन्ही संघ करत असताना एका बाजूला परी 11 नेवासा फायटर, टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय आणि सुरुवातीपासूनच थोडेसे दोर आवडले आहेत. गावदेवी गावठाण संघ करणने आक्रमक सुरुवात केली, पण दुसऱ्या बाजूने जर बघितलं तर सिंगल डबलचा खेळ चालू आहे. थँक्यू ओमी. सागर गायकवाड यांना मी विनंती करते, आपण मंचावरती या. आदरणीय सागर गायकवाड, आपण सन्मानपूर्वक मंचावरती यायचं आहे. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कमेंट्री मिस्टर ओमी अँड मनोज. धन्यवाद प्रशांत आदवळे सर यांना. मायक्रोफोनवर तुम्ही ऐकत होते. मोठ्या संख्येने प्रेक्षक, आता गर्दी होते आहे प्रेक्षकांची. हे क्रिकेटचे दर्दी आहेत, त्यामुळे ही गर्दी आहे. या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एक वेळ स्वागत. साई क्रिक प्रेझेंट सिरसा स्पोर्ट चॅम्पियन ट्रॉफी. सामन्याचे ऑफिशियल्स पंच अक्षय निर्मल आणि जय पवार सर, अक्षय निर्मल सर. चांगली पंचगिरी या पूर्ण स्पर्धेमध्ये त्यांची राहिली आहे. थोड्या वेळासाठी टेक्निकल प्रॉब्लेम आल्याने खेळ थांबलाय. करण काहीशी मागणी करतोय आणि करणवर आज खास नजर आहेत, कारण गावदेवी गावठाण संघाचा हा हुकमाचा एक्का. इलेक्ट्रिशियन प्लीज. डिस्को लाईट्स कृपया बंद करा. इलेक्ट्रिशियनना विनंती असेल, कारण त्यामुळे फलंदाजांना थोडीशी अडचण होते आहे. tenniscricket.inच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण या स्पर्धेचं केले जाते आहे. भारतातील एक नव्हेच तर जगातील नामवंत ब्रॉडकास्टिंग कंपनी, अनेक रेकॉर्ड रचलेत ब्रॉडकास्टिंग क्षेत्रामध्ये. tenniscricket.in, संतोष नाणेकर, त्यांची संपूर्ण टीम. चला मॅच ऑन करू आपण. शार्पी बंद करण्यात आलेले आहेत. साई क्रिक प्रेझेंट सिरसा स्पोर्ट चॅम्पियन ट्रॉफी ऑर्गनाइज्ड बाय सिरसा स्पोर्ट अँड श्री अमोलजी सिरसा सर. जर्सी स्पॉन्सर्ड बाय शौर्य अँड कायनेटिक ग्रीन. मॅन ऑफ द सिरीज स्पॉन्सर्ड बाय दुबई बुक गेम्स. चॅम्पियन्स टीम्स ऑनर प्राइज बाय श्री गणेशजी खेडकर. वाटर स्पॉन्सर्ड बाय ऑक्सिरिच. बॅट स्पॉन्सर्ड बाय युनिक स्पोर्ट परांडा. बॉल स्पॉन्सर्ड बाय 7070. लाईव्ह ऑन tenniscricket.in. इव्हेंट मॅनेजमेंट बाय अल्टिमेट इव्हेंट मेकर्स. या सर्वांचं आम्ही विशेष आभारी आहोत. आडव्या बॅटने खूप चांगला फटका, गुडघाट टेकवत बॉल पाठवला डीप स्क्वेअर लेग, डीप मिडविकेटच्या अगदी मधोमध बाउंड्रीच्या बाहेर. 1 बाउन्स हा चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे, थँक्यू. विशेष म्हणजे मला काय कुठून होप्स येतात एवढे मला माहिती नाही. करणच्या मनगडात जी ताकद आहे, मॅच थांबली तरी तो थांबायला तयार नाही. म्हणजे त्याचे जे काही होप्स असतात ते कमी होताना पाहायला मिळत नाही. नक्कीच करण विचार बदलत नाही, विचार त्याचे कायम आहेत. यावेळी रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता, स्विच हिट लगवायचा होता आणि स्वतःवरच थोडासा नाराज आहे करण, कारण त्याला माहिती होती की हा बॉल जर बॅटवर आला असता तर कुठेही तो पाठवू शकला असता, परंतु वेग तितका आहे. चांगली गोलंदाजी करत असताना ऍक्शन रिप्ले बघा, वेगाने टाकलेला बॉल, फॉलो केलं बॅटर करणला. गोलंदाज शैलेशने
चांगली गोलंदाजी पहिल्याही षटकामध्ये शैलेशने केली होती आणि याही षटकामध्ये ती धार कायम आहे. यावेळी उंची आहे, लीडिंग एज, फटका फसलाय, विकेट किपर बॉलच्या खाली येतोय, झेल पकडल्या जाईल, करंजचा खेळ समाप्त होईल, मोठा मासा गळाला लागलाय. मोठा धक्का लागत असताना या मॅच मध्ये मनोज सर, आणि ही विकेट खूप काही सांगून जाणारी आहे, कारण गावदेवी गावठाण संघाचा हुकुमाचा एक्का आता मैदानाच्या बाहेर वाटचाल करतोय. याच्या अगोदर अशा प्रकारची फटकेबाजी आपण पाहिली, शैलेशच्या विरोधात अशा प्रकारचे चौकार आम्ही पाहिलेले आहेत पहिल्या षटकामध्ये सुद्धा, आणि तोच प्रयत्न होता परत एकदा तो खास करून अगदी करण याचा, परंतु यावेळेस शैलेशने त्याला जाळ्यात सापडवले आणि यष्टीरक्षकाने कुठल्या प्रकारची चूक या दरम्यान केली नाही. चांगला झेल निश्चितप्रमाणे जो पाहायला मिळेल. परत एकदा आपण जाऊया, ज्यांचा आवाज सर्वांनाच आवडे त्यांचं नाव प्रशांत आदवडे. मनोज, पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. सागर गायकवाड आपल्याला यापर्यंत तिसऱ्यांदा कॉल करण्यात येतोय. आपण प्लीज मंचावरती या. सागर गायकवाड, आपल्याला सन्मानपूर्वक विनंती आहे, आपण मंचावरती यायचे. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेंट्री, मनोज अँड ओमी. धन्यवाद प्रशांत सर. मागचं षटक दुसऱ्या षटकामध्ये मयूरने थोड्याशा धावा खर्च केल्या, परंतु शैलेशने तो दबाव अंगावर घेतला नाही किंवा तो दबाव संघावर येऊ दिला नाही. लाईन लेंथ त्याने चांगली ठेवली. त्याला माहित आहे की करणची विकेट खूप इम्पॉर्टंट आहे. चौकार आल्यानंतर सुद्धा त्याने लेंथ बदलली नाही, हे महत्वाचं, आणि एक मोठा फटका लगवण्याच्या प्रयत्नात करण बाद झाला, कारण याआधीच अशा प्रकारच्या फटक्यावर त्याने चौकार खेचला होता. नवीन बॅटर प्रथमेश मात्रे. प्रथमेश आलाय, पहिला बॉल ड्राईव्ह करत असताना बॅकवर्ड पॉइंट डीप कव्हरच्या अगदी मधोमध दुसऱ्या धाब्याचा कॉल, थोडंसं अतिरिक्त प्रेशर क्रिएट केलं क्षेत्ररक्षकावर, आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेटने दोन धावा पूर्ण करतायत. विकेट्स पडल्यानंतर धावांसाठी अशा प्रकारची रनिंग बिटवीन द विकेट खूप गरजेची आहे, कारण करण मडवीची ती विकेट या मॅच मध्ये 10 ते 20 धावांचं अंतर ठेवून जाईल, हे माहिती आहे प्रथमेशला, आणि त्याचमुळे प्रत्येक धावेसाठी आता गावदेवी गावठाण संघाचे फलंदाज थोडीशी रिस्क घेतील. सन्माननीय सागरजी गायकवाड यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आयोजकांच्या वतीने आम्ही करतोय त्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. पुन्हा एक वेळ गोलंदाज शैलेश चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये करत असताना प्लॅन आहे त्याच्याकडे. अतिशय वेगाने टाकलेला बॉल, स्विच हिटचा प्रयत्न प्रथमेश करत होते. डॉट बॉल येत असताना प्रथमेश मात्रे अनेक मैदाने गाजवणारा हा खेळाडू, परंतु शैलेश आज चर्चा करायला भाग पाडतोय. हा बॉल बघा, अगदी फॉलो केलं, थोडासा बाहेर टाकला, माहिती होतं बॅटर, त्यांच्या बॅटच्या दूर टाकला, रेंजच्या दूर टाकला. चांगली गोलंदाजी शैलेश या मॅच मध्ये करत असताना टप्पा लाईन लेंथ चूक पाहायला मिळाली. डान्सिंग डाऊन द विकेट येत असताना लोअर फुल टॉस बॉल कन्वर्ट केलाय, चांगला फटका. वाईडिच लॉंग ऑफला जोपर्यंत क्षेत्ररक्षण होईल तोपर्यंत 2 धावा घेण्यासाठी पुरेसा वेळ होता. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते आहे. 31 धावा, 31. लॉस ऑफ 2 विकेट. 31 ला 2, 31 धावा, 2 फलंदाज बाद. 3 षटकांच्या समाप्तीनंतर गावदेवी गावठाण टॉस जिंकत असताना या मॅच मध्ये प्रथम गोलंदाजीचा निर्णय परी 11 निवासा फायटर संघ, 2 महत्वाचे तुल्यबळ संघ या तालुका हाफ मधले, आणि दोन्ही संघ एक विजय संपादन करून या ठिकाणी पोहोचलेत. त्यामुळे दोन्ही संघाचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल, दुगुणित झाला असेल. 31, 31 धावा. सन्माननीय सागरजी गायकवाड व्यासपीठावर उपस्थित आहेत. काल आपण शिरसाट स्पोर्ट्स अकॅडमीचं उद्घाटन केलं, आणि त्यासाठी लागणारं जे कॉन्क्रीटचं सामान आहे त्या सर्व गोष्टी व्यवस्थित सांभाळल्या, व्यवस्थित पुरवल्या, त्याबद्दल आम्ही सागरजी गायकवाड यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. टाळ्या वाजवून सन्माननीय सागर गायकवाड यांचा आपण आभार व्यक्त करूया. धन्यवाद आपल्या सेवेबद्दल. षटक क्रमांक अगदी आपण पाहिले तर 3 या ठिकाणी संपले, आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकर धावा संख्या 31 धावा या ठिकाणी आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. जोपर्यंत करण होता तोपर्यंत धावा झटपट वाढताना पाहायला मिळाल्या, पण करण बाद झालाय. त्यानंतर होणारा जल्लोष आम्ही पाहिला आहे. एक विकेट शैलेशला निश्चितप्रमाणे जी आली अतिशय महत्वाची ठरताना पाहायला मिळाली, पण इथे या 2 फलंदाजांना जबाबदारी पार पाडायची, परेश आणि प्रथमेश.
या दरम्यान पहा चेंडू अतिशय सुरेख पद्धतीने खेळलाय. चेंडू शरीरावरती येऊ दिला, चेंडू पाठवला मात्र फाईन लेगला सूर मारलाय, परंतु चेंडू कव्हर होऊ शकला नाहीये. चेंडू जाते फाईन लेगला, सीमारेषेच्या बाहेर फरार. 4 रन चौकार. इनने धाबा येत आहेत. हा फटका संतुलन नव्हतं शरीराचं, परंतु त्यानंतर पाठलाग करत असताना क्षेत्ररक्षकाचे चांगले प्रयत्न, पूर्णपणे समर्पण, फुल बॉडी स्ट्रेच ड्राईव्ह, परंतु त्या ठिकाणी धाबा वाचू शकले नाहीत. या समर्पणाला सलाम आहे. एक चांगला फटका निश्चित प्रमाणात. बॉडीचं संतुलन जरी बिघडलं असेल पण मोठा फटका आलाही महत्वाचा आहे. या दरम्यान हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी उजव्या पायावरती जास्त जोर निश्चित प्रमाणात पाहायला मिळाला. ताकद खूप मोठी या फटक्यामध्ये आणि परंतु समोरचा गोलंदाज सुद्धा तितक्या ताकदीने गोलंदाजी या ठिकाणी अगदी आपण पाहतो जो करतोय. मयूर इथे चांगल्या प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी अगदी आपण पाहतोय जो करताना पाहण्यामध्ये अचूक टप्पा पाहायला मिळाला आहे. यावेळेस अगदी आपण पाहतोय चौकानंतरचा चेंडू डॉट येतोय. कमबॅक केलंय गोलंदाज मयूरने. या दरम्यान अक्रॉस द लाईन खेळण्याचा परत एकदा प्रयत्न होता. इथे मात्र चेंडू बॅट वरती नाहीये. बॅटला चेंडू बॉल अगदी आपण पाहतोय अगदी बाय बाय करत निघून गेलाय. यष्टीरक्षकाची भूमिका अतिशय सुंदर त्या पार पाडली जाते. धावफलक स्थिर आहे. धावफलकावरती धावा संख्या अगदी आपण पाहिल्या 35 धावा धावफलकावरती या ठिकाणी आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. सन्माननीय पत्रकार अमोल कांकरिया साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय. पुन्हा एकदा जाऊया. जुगलबंदी चालू आहे. मनोज वेलेकर सर आणि त्यांच्यासोबत असतील RJ ओम. तर धावफलकावरती धावसंख्या जर आपण पाहिली तर या ठिकाणी जी आहे ती एकूण 35 वरती धावफलक. ओम सर निश्चितप्रमाणे 35 अंकाचं महत्व जर या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये सांगायचं असेल तर मी आवर्जून सांगेल काल पहिला मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्याला मिळाला तो रवी हायरे यांनी 35 धावा पहिल्यांदा फलंदाजी करत असताना ज्या बनवल्या होत्या. या स्पर्धेचं ते वैशिष्ट्य आहे. कारण पहिलं काय आहे पाथर्डीकरांना तुम्ही इथून पुढे 10 वर्ष जरी विचारलं ना शिरसाट चॅम्पियन ट्रॉफी पाहिली का? हो मी पाहिली. त्याचा मी निश्चितप्रमाणे सदस्य होतो. या स्पर्धेसाठी मी उपस्थित झालो आणि एक देखना 16 याची डोळा पाहिलाय. परंतु या दरम्यान इथे चेंडू हातामध्ये आला नाही. 2 धावा तर येणार आहेत आणि या 2 धावसंख्येनंतर धावफलक थोडकासा थोडासा पुढे जाईल. धावफलक धावसंख्या 37 धावा 37 लॉस ऑफ 2 विकेट्स इन 4th row प्रोग्रेस. 37 धावा. चांगली बॅटिंग कंट्रोल करत असताना, डॅमेज कंट्रोल करत असताना मिडल ओव्हर्समध्ये प्रथमेश म्हात्रे आणि परेश, कारण त्यांना माहिती आहे की या ठिकाणी विकेट सुद्धा टिकवायची आहे, धावा सुद्धा ठेवायच्या आहेत आणि धावांना आकार देण्याचं काम होतंय या मागच्या 2 षटकांमध्ये. नक्कीच परेश ठाकूरला जबाबदारी खूप चांगल्या प्रकारे पार पाडायचे. परफेक्ट यार करण्याचा परत एकदा प्रयत्न अगदी आपण पाहतोय. अचूक टप्पा परत एकदा मयूरचा आहे. ज्याला सापडलाय चांगला असा सूर, त्याचं नाव आहे नेवास्याचा मयूर. एक जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळालाय. षटक क्रमांक 34 संपलं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या गावदेवी गावठाण प्रथमतः फलंदाजी करत असताना 2 बाद 37 37 लॉस ऑफ 2 विकेट 4th ओव्हर कंप्लीट. नक्कीच मागचा बॉल खूप चांगला यॉर्कर पाहायला मिळाला. अगदी पायाच्या दिशेने टाकला होता आणि खोदून काढण्याचा प्रयत्नही झाला, परंतु अगदी टोवर तो बॉल लागतोय, त्यामुळे बॅटवर पाहिजे तसा आला नाहीये आणि प्रथमेश थोडासा निराश दिसतोय. ज्या प्रकारे मागचा बॉल अतिशय वेगाने टाकला होता आणि हा बॉल जर जवळपास आतमध्ये थोडासा असता पायाला लागला असता तर फलंदाज पायचीत बादही होऊ शकले असते. कारण लेग बिफोरसाठी पंच आमचे अगदी दक्ष आहेत. काल काही चांगले निर्णय लेग बिफोरच्या माध्यमातून येताना पाहायला मिळाले. या सामन्याचे ऑफिशियल्स पंच अक्षय निर्मल, त्याचबरोबर जय पवार सर, तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये उमेश केने आणि हेमंत शेट्टी सर पाहायला मिळतील. या पंचांचं पॅनल खूप चांगल्या प्रकारे काम करते आणि उद्याच्या दिवसामध्ये पुन्हा एक वेळ प्रोफेशनल संघ खेळताना पाहायला मिळतील. व्यावसायिक गटातील संघ KGN नागपूर, आमच्या विदर्भाचा संघ बालाजी 11 उद्याच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळतील. विशाल आलाय गोलंदाज मार्कवरती. विशाल साठे याला आपण पाहतोय जो गोलंदाज मार्कवरती आहे. खूप चांगले क्रिकेट निश्चितप्रमाणे त्याच्या माध्यमातून खेळलं जातं आणि विशेष म्हणजे एक चांगला कलाकार पण आहे. कला आणि क्रीडा या दोघांवरती ज्याचं नितांत प्रेम आहे. तुम्ही त्याच्या घरामध्ये गेला त्याच्या घरामध्ये तुम्हाला ढोलक पाहायला मिळेल, ढोलकी पाहायला मिळेल, तुम्हाला PT पाहायला मिळेल, पण त्याचबरोबर बॅट आणि बॉल आहेत हे विसरून चालणार नाही. घरामध्ये बॅट पण आहेत. असा असताना विशाल आहे. इथं अगदी आपण पाहतोय विकेट येणार का आणि इथे विकेट आली, बिग विकेट आली आणि प्रथमेच्या रूपाने धक्का क्रमांक 3 आहे. थँक्यू DJ.
मध्ये नव्हते. हा फटका खेळत असताना प्रथमेश हा बॉल बघा समोर टाकण्याचा प्रयत्न स्लॉक स्वीप लगवायचा होता. बॅटच्या वरची कडा लागली आणि समीर शहा बॉलच्या पाठलाग करत असताना दुसऱ्या बाजूला जात असताना चांगला झेल कंट्रोल मध्ये झेल पकडला आणि त्यानंतर तो एक वेगळा उत्साह पाहायला मिळाला. कारण मागच्या बाजूला जात असताना झेल इतक्या सहजासहजी पकडल्या जात नाही, परंतु सहजतेने झेल कंप्लीट केला समीरने आणि चांगलं क्षेत्ररक्षण. क्रिकेटचा दर्जा आता वाढत चाललाय. तालुका क्रिकेट संघ सुद्धा दर्जेदार खेळ करतायत. नक्कीच ओम सर, अजून एक गोष्ट आपण सांगेल की करण जसा बाद झालाय तसा अगदी संघ थोड्याशा अडचणीत येताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. पण या अडचणीतून दूर करणारा कोणता फलंदाज आहे ते आम्हाला पाहिजे. अमित आणि परेश ठाकूर आणि अमित नाईक ही जोडी इथे संघाला सावरणार की नाही ते आपल्याला पाहिजे उजव्या हाताने. यावेळेस मात्र विशाल परत एकदा एक चांगला चेंडू टाकताना पाहायला मिळाला. विशाल साठे इथं अगदी आपण पाहतो जो गोलंदाजी मार्कवरती आहे, अचूक टप्प्याचा मारा करतोय. विशेष म्हणजे नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्याला बिलॉंग करणारा हा संघ या ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळतोय. आमचे गाडेकर मामा, त्यानंतर रोहित पटेल, किरण दहातोंडे यांच्या मालकीचा संघ परी 11 नेवासा फायटर नेवासा हा संघ निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहतोय. इथे बिग हिट आहे, इथे चेंडूची उंची खूप आहे, लांबी कमी आहे आणि विकेट आली. अजून एक विशाल साठे, बंटीला मिळाली विकेट. धक्का क्रमांक 4. थँक्यू. आहेत तर आपण पुढे यायचंय. आयोजकांच्या वतीने आम्ही त्यांचा खास सन्मान करणार आहोत, स्वागत करणार आहोत. क्रिकेट प्रेमी आहेत आणि मित्राचं आमंत्रण लगेच त्यांनी स्वीकारलं, त्यांचं स्वीकारलेलं आहे. तर मी विनंती करतोय अर्जुन वनवे साहेबांना की आपण API नाशिक सन्माननीय दिलीपजी खेडकर यांचा विशेष सन्मान व्यासपीठावर करायचा आहे. खूप मोठा मित्र परिवार आहे पाथर्डी येथील सर्व तज्ज्ञांचा, नागरिकांचा, उद्योजकांचा आणि त्याचमुळे कालपासून जर आपण व्यवस्थित पाहिलं तर व्यासपीठावर सन्माननीय पाहुणे नेहमीच तुम्हाला पाहायला मिळत आहेत. तर सन्माननीय दिलीपजी खेडकर यांचा व्यासपीठावर विशेष सन्मान आपण आयोजकांच्या वतीने करत आहोत. त्यानंतर अजून एक सन्मान सन्माननीय सागरजी गायकवाड. जे बेसिक नीड असते कुठल्याही क्रिकेट अकॅडमीसाठी ती बेसिक नीड सन्माननीय सागरजी गायकवाड यांनी पुरवलेली आहे. म्हणजेच सर्व जे व्यवस्थित कॉन्क्रीट खेळपट्टी बनवण्यासाठी जे काही साहित्य आहे ते पुरवलंय. मी सागरजी गायकवाड यांना विनंती करतो आपण पुढे यायचं आहे. या ठिकाणी आपण त्यांचा देखील सन्मान करणार आहोत. आपण सन्माननीय सागरजी गायकवाड यांचा व्यासपीठावर विशेष सन्मान करणार आहोत, ज्यांनी शिरसाट स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमीसाठी बेसिक नीड म्हणजेच खेळपट्टीसाठी लागणारं कॉन्क्रीटचं साहित्य त्यांनी पुरवलेलं आहे. मी यांना अर्जुन वर्मे साहेबांना विनंती करतोय आपण सन्माननीय सागर गायकवाड यांचं देखील स्वागत करायचं आहे. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट बॉक्स. आणि जसा अगदी फलंदाज नवीन आला मैदानाच्या, त्यांनी खेळलेला समोरच्या बाजूला खणखणीत षटकार. साईच्या बॅट मधून षटकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. साईश आणि परेश ही ती जोडी आहे ज्या जोडीने निश्चितच अगदी आपण पाहतोय पहिल्या सामन्यात विजय मिळून दिला होता. तीही जोडी मैदानाच्या आत. आता या जोडीला इथून पुढे खूप मोठी करामत करावी लागेल. कुठल्याही परिस्थितीमध्ये एक मोठी धावसंख्या उभारावीच लागेल, यात कुठल्या प्रकारची शंका नाही. धावफलक आहे 43. इथे समोरच्या बाजूला वॉटर कॅच. विशाल साठे अजून एक विकेट घेताना पाहायला मिळालाय. आणि नुकतंच जे ध्वनी लहरी प्रसारित झाला डीजे मास्टर यांच्याकडनं, हे सुनील साठे यांचे सोनू साठे यांचं गीत आहे आणि त्यांच्या भावाच्या विकेटवर छोट्या भावासाठी हे गीत वाजतंय आणि ही महत्वाची गोष्ट. परंतु आज या मॅच मध्ये जर बघितलं तर विशाल साठे काय प्रभावित केलं या खेळाडूने. आणखी एक विकेट या ठिकाणी मान्यवर या ठिकाणी चर्चा करतात. अर्जुन वनवे सर यांच्या समवेत मंचावर आलेल्या मान्यवरांचं पुन्हा एक वेळ स्वागत आहे. सायक्लिक प्रेसिडेंट सिरसाट चॅम्पियन ट्रॉफी आणि मी म्हणेल धावसंख्या होते आहे या मॅच मध्ये. लक्ष्याचा पाठलाग करत असताना 43 धावा. फलंदाज बाद झाले आहेत
या ठिकाणी 5 आणि आता मात्र गावदेवी गावठाण संघाच्या जहाजाला भगदाड पडलंय. नक्कीच अगदी. आणि एक नाव तुम्ही खूप महत्वाचं घेतलेलं होतं. करण या सामन्यात खेळताना पाहायला मिळालाय. आणि मगाशी मी चित्रपटाचं नाव सांगितलं, करण आणि अर्जुन. आमचे अर्जुन दादा वलवे यांना विसरून अजिबात चालणार नाही, कारण त्यांचं खूप मोठं कष्ट असतं. ज्या वेळेस अगदी आपण पाहिलं ना, क्रिकेटची स्पर्धा ही भरली गेली शिरसा स्पोर्ट्स, त्या वेळेस किंवा कुठलाही इव्हेंट असेल तर अर्जुन दादा आता ती सगळी कामं टाकून या इव्हेंटसाठी सातत्याने उभं राहणारे व्यक्तिमत्व म्हणजे अर्जुन दादा आहेत. त्यांना विसरून अजिबात चालणार नाहीये. गोलंदाज तयार. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू पाठवला जाईल लॉंगनला. तिथे क्षेत्ररक्षक नाहीये. विराट कोहली स्टँडच्या अगदी बाजूला पोहोचलेला खणखणीत षटकार. या ठिकाणी स्लॉट मध्ये होता आणि भरपूर समाचार करत असताना लॉंग ऑन बॉर्डरलाईनच्या बाहेर पाठवलाय. विराट कोहली स्टँड मध्ये येतो हा षटकार. सिरसा स्पोर्ट अकॅडमी मध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी अतुलजी शिरसाट, अमोलजी शिरसाट यांच्याकडे संपर्क साधाय. नवीन मुलं आणि मुलींसाठी सुवर्ण संधी असेल आणि या स्पर्धेच्या माध्यमातून सिरसाट स्पोर्ट अकॅडमी या लेदरबार स्पोर्ट अकॅडमीचं उद्घाटन झालंय. स्क्रीनवर पाहू शकता भारताचे नौजवान ज्यांच्यामुळे आज आपण सुरक्षित आहोत. समोर टाकलेला बॉल खोदून काढलाय. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. डाऊन दी ग्राउंड बॉल चाललाय. लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक इन ऍक्शन आहे. दुसऱ्या धाब्याचा कॉल. रनआउटची संधी. रनआउटच्या स्वरूपात आणखी एक फलंदाज बाद. गावदेवी गावठाण संघाच्या अडचणीत वाढ. अतिशय आकर्षक ट्रॅक टी शर्ट साठी हक्काचे दालन. स्वस्त आणि मस्त म्हणजेच काय सिरसा स्पोर्ट. आणि सिरसा स्पोर्ट आता लेदर क्रिकेट मध्ये सुद्धा वाटचाल करते आहे. अमोलजी शिरसाट, अतुलजी शिरसाट यांच्या दूरदृष्टीला आमचा सलाम आहे. मागच्या बॉलवर काय घडलं बघा. चांगला तो रॉकेट थ्रो आणि फलंदाज फ्रेम मध्ये नव्हते. धावबाच्या स्वरूपात 6वा धक्का लागतोय. मनोज सर टीम गावदेवी गावठाण संघ खूप मोठ्या अडचणीत आलाय. ऑन स्क्रीन अगदी आपण पाहू शकतो. अगदी अतुल दादांना आपण पाहतोय आणि एक कॅप्शन सांगेल त्याच्यासाठी की चला क्रिकेटच्या स्पर्धेचा वाढवायचा ना थाटमाट, क्रिकेटच्या स्पर्धेचा वाढवायचा ना थाटमाट, मग गाठूया स्पोर्ट आहे आमचं शिरसाट. तिथे तुम्ही पोहोचला, तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. तुम्हाला क्रिकेटसाठी ज्या गोष्टी पाहिजेत त्या सगळ्या गोष्टी या तुम्हाला सातत्याने मिळणार आहेत. या दरम्यान चेंडू अतिशय सुरेख परत एकदा टाकला गेलाय. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतो जे टाकलं जाते. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज अगदी आपण पाहिला तर गोलंदाजी मार्कावरती सौरभला निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. शेवटचं षटक सौरभच्या रूपाने आणि 6 फलंदाज अद्यापर्यंत बाद आहे. 50 धावा आहेत. अर्धशतक संघाचं पूर्ण झाले, परंतु ते पूर्ण करण्यासाठी 6 फलंदाजांना परतीचा रस्ता निश्चितप्रमाणे पकडावा लागलाय. अजून एक हो वाचलाय, परंतु अजून एक संधी गमावली. पहा इथे झेल पण सुटला आणि त्या पाठोपाठ रनआउटची संधी सुद्धा गमावली. आणि या 2 धावसंख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचला जाईल. तो असेल आता 52 वरती. ओम सर ही गोष्ट अजिबात विसरून चालायची नाही. पहिल्या इनिंगला तुम्ही जेवढ्या चुका करता तुम्हाला त्याचा परिणाम भोगावा लागतो. कालचा सामना आठवा. नक्कीच, परंतु मी म्हणेल या मॅच मध्ये आतापर्यंत चुका केल्या नाही आहेत. फिल्डिंग करत असताना परी 11 नेवासा फायटर संघाने ते सातत्याने चांगलं कार्य करत आले आहेत. या मॅच मध्ये संधी दिली नाही आहे गावदेवी गावठाण संघाला. मला तिथपर्यंत निश्चितप्रमाणे आपण जाणार, पण एक गोष्ट मला आठवून द्यायची. कालचा शेवटच्या 2 चेंडूवरती एक चौकार एक षटकार खेळला गेला होता, तो संदेश पार्टेने, आणि त्याच जीवावरती काल संघ जिंकला पण होता. हे सगळ्यात महत्वाचं असतं. इथं तुमचा एक झेल तर सुटला आणि पुढच्या चेंडूवरती षटकार आलाय. हे सगळ्यात महत्वाचं अगदी आपण गोष्ट पाहिली. या बॉलवर आणि खेळ भावना पाहायला मिळाली खेळाडूकडनं. फुल टॉस बॉल आणि या बॉलला फुल टोल वसूल करत असताना षटकार येतो आहे. हा भव्य दिव्य फटका. बॅटिंग करत असताना फलंदाज गोलंदाज स्पर्धेला तयार आहे सौरभ उजव्या हाताने. इथे मात्र फाईन लेगला. पहा इथे परिणाम तुम्हाला काय भोगावे लागलेत. एक चूक आणि त्या चुकीचे परिणाम मैदानाच्या आतमध्ये सातत्याने. शेवटच्या 2 चेंडूवरती जी चर्चा आपण केली तेच घडलंय. शेवटच्या 2 चेंडूवरती 10 धावा आल्यात. एक षटकार आला आणि एक चौकार पण इथला पाहायला मिळालाय. ठाकूर जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळालाय. आणि टोटल स्कोर जर अगदी आपण पाहिलं तर बनवला गेलेला आहे 62. 62 धावा बनवल्या आहेत.
63 धावसंख्येचा इथे पाठलाग करावा लागणार आहे. नक्कीच 63 धावांचं आव्हान आहे या मॅच मध्ये, परंतु परेशची खूप चांगली बॅटिंग या मॅच मध्ये राहिली आहे. त्याने 13 बॉल मध्ये 26 धावा काढल्या. ज्या ठिकाणी गावदेवी गावठाण संघ खूप अडचणीत होता आणि पिच रिपोर्टच्या वेळी मनोज सर जी चर्चा झाली होती की संध्याकाळच्या सत्रामध्ये ही खेळपट्टी रूप बदलते. पहिल्या 2 मॅच मध्ये धावांचा अक्षरशः पाऊस पडला, धावा खोऱ्याने आल्या, परंतु तदनंतरच्या मॅच मध्ये पहिल्या डावात खेळपट्टीचं रूप बदलताना पाहायला मिळालं. नक्कीच. आणि खेळपट्टी आपण जी चर्चा करत असताना आपण पाहिलेलं आहे की विशेष म्हणजे काय, खेळपट्टीवरती जर आपण पाहिलं तर छोटीशी जी रीती आहे ना, ते या रीतीचा परिणाम सातत्याने आपल्याला जो पाहायला मिळतो. कधी कधी चेंडू स्किट होतो, कधी चेंडू थांबून येतो, कधी खूप जोरदार वळण घेताना पाहायला मिळतो. हे परिणाम मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहिलेले आहेत. पण वास्तविक पाहता जर अगदी आपण पाहिलं, या 62 धावा ज्याप्रमाणे गावदेवी गावठाण संघाने बनवलेल्या आहेत, 63चा पाठलाग करण्यासाठी अगदा अमनची फलंदाजी विसरून अजिबात चालणार नाहीये. ती फलंदाजी अगदी आपण पाहिली याच्या अगोदर सुद्धा जबरदस्त काम अगदी अमनचं सुद्धा पाहायला मिळाले. आणि इथे परी 11 नेवासा फायटर नेवासा संघ इथे कमबॅक करणार का? कमबॅक यासाठी शब्द वापरलाय कारण शेवटच्या 2 चेंडूवरती 10 धावा आल्यात, हे सगळ्यात महत्वाचं. नक्कीच हे चर्चा चालणार आहे, परंतु यानंतर होणारा सामना पहिल्या सामन्यातील पराजित संघ त्यांच्या विरोधात दुसऱ्या सामन्यातील पराजित संघ, या 2 संघादरम्यान नाणेफेकी होते आहे. टॉस होतो आणि टॉस साठी जुळता आहेत आपल्याला एका गोड आवाजाचे धनी आमचे मार्गदर्शक सन्माननीय प्रशांतजी आदवडे सर. ओव्हर टू प्रशांतजी आदवडे सर. धन्यवाद. जाईल तर अर्जुन बडबे, अमोल शिरसाट यांना मी विनंती करेन, आपले जे मान्यवर आहेत ते निश्चितच या मंचावरती येतील, टॉस बॉक्स मध्ये येणार आहेत आणि त्यांच्या दिलीप केळकर यांच्या शुभ हस्ते केलं जाईल टॉस. चॅम्पियन ट्रॉफीचा महासंग्राम आपण आणि आता वेळ झालेली आहे टॉस का बॉस. ऑलराइट, इट इज द कॉल, इट इज हेड. पप्पू, आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा मॅच आहे. पहिल्या सामन्यामध्ये आपण बघितलं ते एका चांगल्या संघाविरुद्ध एक मोठी धावसंख्या असताना देखील तुम्ही पराभूत झालेला आहे. त्यामुळे इथे हा सामना जिंकणं गरजेचं आहे. डू ऑर डाय सिच्युएशन आहे. तर अशा वेळेला काय निर्णय घेणार आहात? गोलंदाजी करेन. इथे टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? नक्कीच आमचा विचार होता गोलंदाजीचा, पण नक्कीच आता फलंदाजी आली तर नक्कीच ट्राय करूया. बॅटिंग करायची तर किती धावा मापक असतील पप्पू समोर आपल्याला? धावांचं टार्गेट असं काही नसेल की
फलंदाज नक्कीच चांगलं खेळायचं ट्राय करतील. जेवढे रन जास्ती होतील तेवढे नक्कीच चांगलं असेल संघासाठी. या मॅचमध्ये कोणाकडनं जास्त अपेक्षा आहेत? सगळ्याकडनंच अपेक्षा आहेत. एका कोणाकडनं अपेक्षा करून चालणार नाही, कारण हा सांघिक खेळ आहे. सगळ्यांनीच चांगला खेळ केला तर नक्कीच संघ विजय होईल. या स्पर्धेकडे तुम्ही कसे बघता? स्पर्धा नक्कीच चांगल्या प्रकारची स्पर्धा प्रथमतः झाली आहे पाथर्डी शहरात, त्यामुळं चांगलं वाटतंय आणि अमोल सरांचे नक्कीच धन्यवाद देतो मी. निश्चितच पप्पू तडोडकर आमच्याबरोबर आहेत. आणखीन फिल्डिंग घेते तुम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेताय. यावेळेला समोरच्या संघाला कितीपर्यंत थांबवण्याचा तुमचा इरादा असेल? काल संध्याकाळची सर्व मॅचेस बघता नाईटला जास्त रन्स होत नाही, डेला भरपूर रन होतात असा अंदाज आलेला आहे. त्यामुळं नाईटला कमीत कमी 50-55पर्यंत रनच्या आत रोखण्याचा प्रयत्न करतील. दोघांनी शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट. मान्यवरांचे मनापासून या ठिकाणी आभार. तो सिक्का उछला यशवंत भाऊ पाचंगी टीम के पक्ष में गिरा. इन्होंने कहा कि भाई हम बॉलिंग करेंगे, गेंदबाजी करने का फैसला लिया है और पाथर्डी टीम को बल्लेबाजी करने के लिए बिल्कुल आमंत्रित किया गया है. ये इंटरेस्टिंग कहानी हम थोड़ी देर के बाद आपको बताएंगे, लेकिन दूसरा पड़ाव जारी है. कौन किसके ऊपर भारी है वो भी देखना बहुत जरूरी है. कॉम्बॉक्स में हमारे साथ जुड़ रहे हैं हमारे दोनों साथी कमेंटेटर नरेश ढोमे और मनीष पाटिल. Over to Combox. जंगल ज्वाळा परी मराठा पर्वत श्रेष्ठा उठला रे, वनव्याच्या अडदांड गतीला आता अडसर कुठला रे, तळहातावर ठेचून मारू गणिमांचा आघाला रे, क्रिकेटचे हे निशाण आम्ही अजिंक्य राखू दरेवरी, रन फंदीची जाता मुची कोण आम्हा भयभीत करी. मनीष सर, मैदानाचं आता रणांगणामध्ये रूपांतर झालेलं आहे. नेवासा परी 11 नेवासा फायटर्स विरुद्ध उरण गावदेवी गावठाण पनवेलच्या टीम मध्ये हा जोरदार संघर्ष आपण इथे बघतोय. खरं तर नेवासा फायटर संघाचं कौतुक करावं लागेल. त्यांनी इथे उरण गावठाण संघाला मात्र 62 धावांवरती रोखलेले, 63 धावांचं आव्हान आहे. आणि त्याच आव्हानाचा पाठलाग करताना दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, केशव आणि अक्षय. दरम्यान बॅटची एज होती, यष्टीरक्षक पोझिशन मध्ये होता, सर्व काही जुळणार होतं गावदेवी गावठाण उरण या संघाच्या बाजूने, पण नियतीला ते मान्य नव्हतं. यष्टीरक्षकाकडून थोडी चूक झाली, कमरेवर हात गेले. पण आता केलेल्या चुकीचा आढावा न घेता यापुढे काय करायचंय तो गोष्टीचा विचार करणं आवश्यक आहे. अजूनही खातं खुलं नाहीये. चांगली सुरुवात या षटकाची. नेवासा फायटर संघाला खूप चांगली संधी आहे. ज्यावेळेस मी सकाळच्या सत्रामध्ये यांच्या संघनायकावर बरोबर बोललो होतो, त्यांनी सांगितलं होतं इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये आम्ही पहिल्यांदा खेळतोय आणि गावदेवी गावठाण उरणचा जो संघ आहे ना, तो मी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यानं प्रोफेशनल टुर्नामेंट खेळतोय. पुण्यामध्ये खेळतो, मुंबईमध्ये खेळतो, रायगड वगैरे खेळतो किंवा भिवंडी किंवा अनेक महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये गावदेवी गावठाण संघ सातत्याने खेळतो. अनुभव त्यांच्याकडे आहे आणि नेवासा फायटर संघाची निश्चित आज चांगली संधी त्यांना इथे जिंकण्यासाठी. 4 धावा. थोडा वेळ वाट पाहिली आणि त्यानंतर वाट लावली. रिप्लेमध्ये नक्कीच पाहायला आवडेल. खूप चांगलं स्ट्रोक सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. बॅकफुटला बॅलन्स केलं, स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर कट, इनफिल्डला क्लिअर करत बॉल काही काळ हवेत होता, पण मात्र इनफिल्ड भेदलेलं आहे. किंग ऑफ रिंग मिळते चौकार. 4 धावा. धावफलक सुरू होतोय. पाठलाग करायचा आहे 63चा आणि धावफलकावर 4 धावा आल्या. अत्यंत महत्वाचा खेळ आपण या ठिकाणी पाहतोय. रंगतदार असा मॅच मंचावरती आपण जर बघितलं तर योग गुरु आदरणीय सन्माननीय महेश नारायण साहेबांचं आगमन झाले. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. त्याचबरोबर अजिंक्य खेडकर यांचं देखील शुभ आगमन मंचावरती झाले, त्यांचंही स्वागत आहे. ऑन साइडला यावेळेस कंट्रोल तर काही अंशी चुकला होता, पण काय जबरदस्त क्षेत्ररक्षण इनफिल्डच्या क्षेत्ररक्षकाचं पाहायला मिळतंय. वन ऑफ द बेस्ट कॅच ऑफ दिस टूर्नामेंट. विकेट डाऊन. खूप तो सातत्यानं बॉलचा पिछा पुरवत होता आणि नजर चेंडूवरती कायम ठेवली आणि अखेरच्या क्षणी अत्यंत सुंदर झेलाची नोंद इथे होते. ब्युटिफुल कॅच, चित्त थरारक झेल. पहिला फलंदाज परी 11 नेवासा फायटर संघाचा परतला. केशव यांना मात्र विश्वास बसत नाहीये की इतका चांगला स्ट्रोक खेळू नये. म्हणजे पॉवर प्ले मध्ये ह्या स्ट्रोकला चांगलंच म्हणावं लागेल, पण इनफिल्डच्या आतून क्षेत्ररक्षक मागे पोहोचला. जवळपास 20 ते 25 मीटरांचं अंतर त्याने क्लिअर केलं आणि त्यानंतर तो झेल टिपलेला आहे. यालाच म्हणतात एक चांगला अभ्यासपूर्ण खेळ. क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत अव्वल ठरलेला आहे हा आतापर्यंत गावदेवी गावठाण उरण. 4 धावा आल्या होत्या या अगोदरच्या बॉलवर. त्याचं चोख प्रतिउत्तर गोलंदाज साईशने दिलं. 4 धावा असताना पहिला धक्का बसतोय तो म्हणजेच परी 11 नेवासा फायटर्स. निश्चितच आपण या ठिकाणी प्रचंड गर्दी या ठिकाणी पाहतोय. अत्यंत सुंदर असा खेळ देखील रंगलेला आहे. तर याच दरम्यान खुशी नावाची एक मुलगी
पुन्हा एकदा एका खुशी नावाची एक मुलगी हरवलेली आहे. जर कोणाला या ठिकाणी नजरेस पडली असेल तर ती त्यांनी व्यासपीठावरती आणून द्यायची आहे. खुशी खुशी जर आपण हा आवाज आमचा ऐकताय तर आपण प्लीज मंचावरती या. ओव्हर टू कॉम्बॉक्स. निश्चित थँक्यू प्रशांत सर. एक सुंदर झेलाची नोंद झालेली आहे. बऱ्याच वेळा काय होतं की आपण सुटलेल्या झेलांकडे जास्त लक्ष देतो, परंतु काही चांगले घेतलेले झेल सुद्धा असतात की ज्या झेलांनी सामन्याचा नाही तर क्रिकेटचा इतिहास बदलतो. इथे खूप सुंदर फटका, आखूड टप्प्याचा चेंडू होता उंच आकाशामध्ये, तिथे 6 धावांची नोंद आहे. षटकार. इम्पॅक्ट प्लेयर मैदानामध्ये येतोय. धावसंख्येकडे आपण लक्ष वेधूया. दरम्यान शिरसाट स्पोर्ट्स नरेश डोमे सर, कालच आपण शिरसाट स्पोर्ट्सच्या क्रिकेट अकॅडमीचं उद्घाटन पाहिलं आणि शिरसाट स्पोर्ट्स हे भव्य असं दालन वाघोली पुणे तुम्हाला पाहायला मिळते, ज्या ठिकाणी सर्व प्रकारची स्पोर्ट्स गुडीज तुम्हाला बॅट्स, कॅप्स, टी शर्ट सर्व काही मिळतं. निश्चित खूप चांगला विषयाला हात घातलेला आहे मनीष सर तुम्ही. पाथर्डी शहरामध्ये क्रिकेटचे खेळाडू आहेत, क्रिकेटचे व्यासंगी, क्रिकेटची आवड असणारी देखील लोक आहेत. विशेष म्हणजे इथल्या खेळाडूंमध्ये गुणवत्ता, इथल्या मुलांमध्ये पोटेन्शियल आहे. ते क्रिकेट खेळामध्ये काही वेगळं करू शकतात, स्वतःला सिद्ध करू शकतात, मात्र त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाहीये. तर अशा खेळाडूंसाठी, अशा विजुगुषू विद्यार्थ्यांसाठी अमोल शिरसाट, सतीशजी शिरसाट, अतुलजी शिरसाट यांच्या माध्यमातून शिरसाट स्पोर्ट्स अकॅडमीचं उद्घाटन काल झालं. इथे लेदर बॉल क्रिकेटचं प्युअर प्रशिक्षण आपल्याला मिळणार आहे. तांत्रिक कौशल्य तुम्हाला विकसित करता येणार आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, त्यांच्या कलागुणांना पैलू इथे पाडण्यात येणार आहेत. जे मुलांना, ज्या मुलींना क्रिकेट शिकायचे त्यांनी जरूर अकॅडमीमध्ये ॲडमिशन घ्या आणि आपल्यामध्ये गुणवत्ता असेल तिला वाव द्या. खूप चांगलं या ठिकाणी वक्तव्य नरेश सरांचं आपण ऐकलं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 1 गडी बाद 10. आवश्यकता आहे अजूनही 53 धावांची. बॉल शिल्लक 30. नवीन गोलंदाज कृतज्ञ पंचांच्या डावेकडून घेतोय स्टार्ट. ओव्हर द विकेट. शॉट ऑफ लाईन होता, ऑन द राईस खेळलाय. स्ट्रोक सिलेक्शन चांगलं आहे पण डीप एक्स्ट्रा कव्हरला परफेक्ट सेटअप सेट झाला होता आणि फलंदाजाला परतावा लागते. बसतोय दुसरा धक्का परी 11 संघाला. त्यावेळेस अशीच एक अवघड परिस्थिती होती की तिथे इंग्लंडच्या ॲलन नॉटनं मागच्या काही सामन्यांमध्ये शतकं ठोकली होती आणि तो खेळला की इंग्लंड जिंकलं, अशी परिस्थिती होती. पण त्या ॲलन नॉटचा झेल एकनाथ सोलकरने घेतला होता. त्या झेलची एक स्टोरी आहे, मी थोडक्यात ती या ठिकाणी निश्चित प्रकारे सांगेल आपल्याला. बघूया, पुढच्या बॉलकडे देखील जाऊया आणि धावफलकावरती 10 धावा आहेत. कृतज्ञ. यावेळेस थोडंसं डिफ्लेक्शन पाहायला मिळालंय. बॅकअप चांगलं आहे यष्ट्यांच्या मागे. यष्टीरक्षक अगदी जवळ होता आणि एक चांगलं फिल्डिंग युनिट आपण पाहतोय. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, गलीला क्षेत्ररक्षक आहे, पॉईंट आहे, मिड ऑफ आहे आणि तटिया सकटच्या आतमध्ये स्क्वेअर लेग आपण पाहू शकतोय. तटिया सकटच्या बाहेर आहे लॉंग ऑफ आणि डीप मिड विकेट. तर एक परफेक्ट सेटअप जो गोलंदाजासाठी एक आवश्यक आहे, आत्मविश्वास वाढवणारा आहे, तो सेट केलेला आहे गावदेवी गावठण उरण या संघाने. धावसंख्या 10 आपल्या धावफलकावर पाहायला मिळते. गडीबाद झालेत 2. षटक दुसरं मैदानामध्ये इथे सुरू आहे आणि आपण बघतोय. तर मी पुन्हा एकदा माझ्या विषयाकडे तुम्हाला घेऊन येतो. ॲलन नॉटला एक सवय होती. तो ग्राउंडवरती आला की गार्ड घेताना तो काय करायचा की बेल्स उचलायचा आणि बॅटनं पंचाने जिथे गार्ड दिलेला आहे तिथे बेल्स ठोकायचा आणि मग ती बेल्स तो स्टंपवरती परत बसवायचा आणि खेळायलाच तयार व्हायचा. ॲलन नॉटला हे माहीत होतं. ॲलन नॉटनी काय गंमत केली, याबरोबरच एक
चांगला फटका इथे 1 धाव प्राप्त होऊ शकते. हो खराब क्षेत्रक्षण आणि मिळत आहेत 4 धावा. 10 वरून पुढे धाव फलक 14 धावा. बघूया या 4 धावांबरोबर धाव फलक 14 वरती पोहोचतो आहे. एकनाथ सोलकरने काय केलं, तो फॉरवर्ड शॉर्ट लेगला उभा होता. ज्यावेळेस तो गार्ड घेत होता ॲलन नॉट पंचांकडून, एकनाथ सोलकरने बेल्स उचलली आणि खिशात ठेवली. ॲलन नॉटने बघितलं, अरे बेल्स नाहीये, त्याला काहीतरी चुकल्यासारखं वाटलं, पण तो तसाच गार्ड घ्यायला परत उभा राहिला आणि एकनाथ सोलकरने ती बेल्स हळू स्टंपवरती ठेवली. पुढचाच बॉल होता. एकनाथ सोलकर आहे त्या जागेपेक्षा थोडासा पुढे राहायला आणि त्याने जो डिफेन्स केला, बॉल अक्षरशः जमिनी लगत सरपटत कॅच घेतला. वाह, खूप चांगला प्रयत्न होता, मात्र चेंडू तितकाच सुरेख आहे. ज्यावेळेस लेंथ बॉल असतो, रिव्हर्स पूल तुम्ही असा सहजपणे उचलू शकत नाही. धावफलकावरती आपल्याला बघायचे 14 धावा. प्रेक्षक तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत आणि आता हे सर्व प्रेक्षक या स्पर्धेला अक्षरशः सप्ततारांकित बनवत आहेत. tenniscricket.in च्या स्क्रीनवर तुम्हाला हे सर्व दृश्य पाहायला मिळते. 63 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत थोडीशी चाल ढकल नक्कीच चालू आहे. परी 11 या संघाची धावसंख्या 14 गडी बाद 2 कृतज्ञ. ऑफस्टमच्या खूप जास्त बाहेर पोहोचले. ऑन साइडला स्क्वेअर लेग झोन मध्ये खेळण्याचा प्रयत्न, टप्पा थोडासा आखूड होता. हार्डलेला बॉल पिच केलाय. चांगली रणनीती आतापर्यंत कृतज्ञजी पाहायला मिळते. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये त्याने 4 धावा खर्च करताना 1 विकेट मिळवलाय. शेवटचा बॉल असेल या दुसऱ्या षटकातला. धावसंख्या झाले 14. निश्चित प्रेक्षकांकडून जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो, विशेषतः जे भोंगे प्रेक्षक स्टेडियम वरती वाजवतात, अक्षरशः स्टेडियम डोक्यावरती घेतलेलं आहे. मगाशी मी सहज पाथर्डी शहरामध्ये फेरफटका मारला, तिथेही प्रेक्षकांच्या अगदीच भोंग्यांचे आवाज अगदी रस्त्यामध्ये गल्लीमध्ये पाथर्डीच्या आज ऐकायला येत आहेत. चांगला फटका इथे मिळत आहेत 6 धावा. थँक्यू. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 20. जिंकण्यासाठी अजूनही 43 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 24. एव्हरीवन हॅज डिफरंट पर्स्पेक्टिव्ह, म्हणजेच प्रत्येकाचा गोष्टी पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. पण अमनचा एकच दृष्टिकोन आहे की मला जास्तीत जास्त धावा बनवायच्यात आपल्या संघासाठी. मागच्या सामन्यामध्ये अर्धशतक आणि या सामन्यात सुद्धा आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये 10 धावा, म्हणजे त्याचा तो ॲग्रेशन स्पष्टपणे मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय. कितीही धावांचा पाठलाग करायचा असेल, माझा तोच पुढे असेल अटॅकिंग. एक बघा, तुम्ही या मॅच कडे बघितलं तर ओनली 4 बॉल स्कोरिंग आहेत. फक्त 4 बॉलमध्ये धावा घेतल्यात. 8 बॉलमध्ये एकही धाव आली नाही. तिथे 2 फलंदाज बाद झालेले आहेत. या गोष्टीकडे आपण कॉन्सन्ट्रेट का करतोय, कारण हे बदलतं क्रिकेट. इथे डॉट बॉल तुमच्या पराभवाला कारणीभूत ठरतात आणि 8 डॉट बॉल मात्र 2 षटकामध्ये आलेले आहेत. इथे नेवासा संघाने थोडंसं कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे, जेणेकरून त्यांना पुढच्या 4 षटकामध्ये अधिकच्या धावा प्राप्त करता येतील. धावफलकावरती 20 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. परी 11 नेवासा फायटर्स. चांगला उल्लेख या ठिकाणी तुम्ही केलेला आहे. पण प्रत्येकाचा माइंडसेट हाच असतो की प्रत्येक बॉलवर मला 6 किंवा 4 हवे आहेत आणि त्याचमुळे ती रिस्क घेतली जाते. पण प्रत्येक वेळी तुम्हाला फायदा होईल असं नाही आहे. आता पॉवर प्लेचं बंधन काही अंशी हटलेलं आहे आणि 30 सर्कलच्या आतमध्ये आपण क्षेत्ररक्षक पाहतोय. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग आहे, त्यानंतर एक पॉईंटला क्षेत्ररक्षक असेल, गलीला क्षेत्ररक्षक आहे, एक क्षेत्ररक्षक आहे मिड ऑफला. तर आता पाहूया या फील्ड सेटअपचा कशा पद्धतीने उपयोग करतोय गावदेवी गावठण उरण. करण त्या ठिकाणी तयार आहे. करण वारंवार ते सल्ले देतो, जे खूप महत्त्वाचं असतं. जेव्हा आपण जास्तीत जास्त स्पर्धात्मक क्रिकेट खेळतो, आपल्याकडे तो अनुभव असतो. आपण वेगवेगळ्या खेळाडूंना पाहत असतो आणि तोच अनुभव करण शेअर करताना पाहायला मिळतो. साईशने पहिल्या षटकामध्ये दमदार गोलंदाजी केले. फुल टॉस बॉल स्लाइस करण्याचा प्रयत्न आणि पॉइंटला फलंदाज. त्या ठिकाणी काय होणार आहे, तर त्या ठिकाणी पंचाच्या वतीनं नो बॉलचा इशारा आहे. आणि बघा या ठिकाणी लगेचच काहीतरी वेगळं घडलंय. क्रिकेटचा खेळ हा नेहमीच विभिन्न अशा घडामोडींसाठी ओळखला जातो. या ठिकाणी एक ऑपॉर्च्युनिटी क्रिएट झाली होती, पण बीमरचा नो बॉल आणि त्याचमुळे मी इथे 1 धाव. निश्चित या गोष्टी अशा होत असतात, जशा माणसाच्या जीवनामध्ये देखील असं आपण घडत असतो. कधी कधी आपण अनपेक्षित रित्या एखादं यश आपल्याला मिळतं, कधी कधी प्रचंड कष्ट करून सुद्धा यश मिळत नाही. तर अशा या विभिन्न स्थितीतून जात असतो. माणसाचं जीवन तसंच असतं आणि क्रिकेटही तसंच आहे. जगदीश खेबुडकरांनी अत्यंत सुंदर शब्दामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. तू ऐकत असता जयघोषांचे नारे, नकोच विसरू कालगतीचे वारे, फटकार अचूक तू चेंडू या काळाचा, असे डोंगर असे रे जणू धावांचा, चिरंतन राहील तुझी आठवण इथल्या कणाकणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. आणि असंच एक दर्जेदार क्रिकेट आपण पाहतो. एक आखोट टप्प्याचा बाउन्सर टाकायचा प्रयत्न होता, फसलेला चेंडू चांगला होता, फसलेला फटका इथे धावफलकावरती आपण बघायचे. मात्र 22 धावा.
चांगला ट्रॅक पकडलाय. जर आपण परी पॅकर्स या संघाचा व्यवस्थित विचार केला तर डॉट बॉलचा उल्लेख आपण या अगोदर केलेला आहे, पण 2-6 आणि 2-4 या देखील खूप महत्वाच्या घडामोडी घडू शकतील, कारण तो कॉन्फिडन्स मिळालेला आहे अमनला, जो कॉन्फिडन्स त्यांचा गेल्या सामन्यामध्ये आपण पाहिला होता. आता ती साथ मिळते का? कारण आता एका बाजूला क्षितिज हा इम्पॅक्ट प्लेअर आहे, ज्याने षटकाराने खातं खोललं होतं. धावसंख्या 22. स्टेप आउट झाले, ड्राईव्ह केल्या बॉलला, खूप सुंदर कव्हर ड्राईव्ह, अगदी डोळ्यांच्या समोर बॉलला घेऊन एक चांगला फॉलो थ्रू राखून हा स्ट्रोक जनरेट केलेला आहे. क्लासिक बॅटिंग बाय अमन. मागच्या मॅच मध्ये देखील आम्ही अमनला बघितलं होतं की सुरुवातीला काही काळ असं वाटलं की ऑब्वियसच्या बाहेरच्या चेंडू त्याला व्यवस्थित कनेक्ट करता येत नाही, मात्र लगेचच पुढच्याच ओव्हरमध्ये त्याने तिथे खूप चांगले फटके खेळले आणि आता सुद्धा मैदानाच्या चारही बाजूला ते खेळतोय. धावांचा जो टेम्पो आहे थोडा स्लो आहे, तो थोडासा आता वाढवणं गरजेचं आहे, कारण टार्गेट आपण बघितलं तर ते 63 धावांचं टार्गेट आहे आणि आता धावफलकावरती तिसरं षटक सुरू असताना मात्र 23 धावा आहे, त्यामुळे इथे अजून वेग घेणं गरजेचं आहे नेवासा संघाला. आखूड टप्प्याचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, उंच हवेमध्ये बराच वेळ क्षेत्ररक्षक तिथे, ओ हो हो, ये हा गावदेवी उरणचा क्षेत्ररक्षक आहे तिथे. करण मडवी, काय कॅच घेतलाय करण मडवीने, अफलातून सॉलिड कॅच. तिसरा फलंदाज होईल बाद. प्रत्येक संघाचा एक USP असतो बघा. काय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. ऑन साईडला आडव्या पडीने खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, षटकार खेचायचा होता, पण त्या ठिकाणी खूप चांगली रनिंग कॅच कंप्लीट केलेली आहे. आणि USP गावदेवी गावठण उरण या संघाचा क्षेत्ररक्षण या डावामध्ये स्पष्टपणे पाहायला मिळालंय. जे आपण विकेट्स पाहिलेले 3, त्या तिन्ही ज्या कॅचेस आहेत त्या तितक्याशा सोप्या नव्हत्या, पण खूप चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण आहे, त्याचमुळे गोलंदाजांना तो आत्मविश्वास मिळतोय. साईशने पहिल्या षटकामध्ये एक विकेट मिळवली, त्यानंतर कृतज्ञला एक सफलता मिळाली. पुन्हा एकदा साईशला बोलवलं, साईशने पहिले 2 बॉल चांगले हाताळले आणि तिसऱ्या बॉलवर त्याला सफलता मिळालेली आहे. त्याचमुळे सातत्य आतापर्यंत राखलेलं आहे. विकेटचा शोध वारंवार घेतला जातोय गावदेवी गावठण उरण संघाकडून. 23 धावा, 3 गडी बाद, परी 11. इस वक्त अगर देखें तो सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. बहुत ही जबरदस्त है, घमासान बीच मैदान पर चल रहा है आणि या मंचावरती जर विचार केला तर सातत्यानं मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय देबा खेडकर, महाराष्ट्र पोलीस यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहू शकता सैनिक योगा अर्थात योग गुरु महेश नारायण साहेब यांचं देखील शुभ आगमन झालंय. 6 ते 15 म्हणजे 6:15 ते 7:30 या वेळामध्ये याच मैदानावरती आपण योग शिबिर या ठिकाणी पाहतोय. त्याचा आनंद सर्वांनी घ्यावा अशा प्रकारची आपल्याला विनंती आहे. महेश नारायण साहेबांचं मी पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत करून जाऊया समालोचन कक्षामध्ये. आमचे दोन्ही महागुरू या सज्ज आहेत, नरेश ढोमे आणि त्याचबरोबर मनीष पाटील. साईशचं दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये तो प्रभावी ठरतोय. पहिल्या षटकामध्ये एक यश मिळालं होतं, आता देखील त्याने पुन्हा एक यश मिळवलेलं आहे आणि बघायचे धावफलकावरती मात्र 24 धावा, 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये परी 11 नेवासा फायटर्स. रिव्हर्स अटेम्पचा प्रयत्न होता साईश वरती, इथे फसलेला प्रयत्न आहे, मात्र 1 धाव इथून प्राप्त होऊ शकते. नो बॉल, पुन्हा नो बॉल. मला वाटतं या अगोदरचा आपण पाहिला होता की तो ओव्हर द वेस्ट बीमर नो बॉल होता आणि इथे फ्रंट फुट लाईनचा नो बॉल पंच घोषित करतायत. ते तिसऱ्या पंचांसाठी हा डिसिजन पाठवला जातोय, आता रेफरल केलं जातोय. DRS साठी हा गोलंदाजांचा कॉल असणार आहे आणि आपण बघू शकतो धावफलकावरती आता आपण ती धाव थोडा वेळ फ्रीज करून ठेवूया. आता धावफलकावरती असतील धावा या 24 आणि जर पंचांचा निर्णय कायम राहिला तर तिथे 26 धावा होतील. बघा, आज आपण 3:05 पहिला बॉल डिलिव्हर केला होता आणि उद्या आपण 2 वाजता पहिला बॉल डिलिव्हर करणार आहोत, कारण अंतिम दिवशी आपण 10 वाजण्याच्या आत बक्षीस समारंभ उरकणार आहोत. कारण हा नो बॉलचा इशारा पंचांच्या वतीने आला. आपण वॉररूम मध्ये त्या ठिकाणी शहानिशा केली आणि जो फ्रंट फुट होता तो लाईनच्या पुढे होता आणि त्याचमुळे आता ती जी फ्रीज केलेली धाव आहे ती आपण मोकळी करूया. धावसंख्या झालेली आहे 26. 26 धावा. धावा कशाही पद्धतीने येऊ द्या, त्या महत्वाच्या आहेत नेवासा फायटर साठी. तर बघूया पुन्हा एकदा फलंदाज इथे स्ट्राईक एंड वरती असणार आहे. अक्षय
येस अक्षय आणि पुन्हा एकदा अमन ही जोडी मैदानामध्ये मागच्या वेळेस आम्ही त्या तिसऱ्या विकेटसाठी बघितले होते. आता चौथ्या विकेटसाठी या जोडीला बघतोय. तर अभयच्या नावावरती एक विक्रम येतोय की सलग 18 चेंडू तो नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे आणि त्याच्यासमोर 62 धावा बनवताना त्याने बघितलेल्या आहेत नॉन स्ट्राईक एंडला उभे राहून. तर बघायचंय हा एक चमत्कारिक विक्रम आहे. निश्चित बघायचं आता तो कशी साथ देणार आहे. स्ट्राईक एंडवरती येईल की पुन्हा तो नॉन स्ट्राईक एंडवरती प्रेक्षक बनून उभा राहील. खूप वेगवेगळ्या गोष्टी मैदानाच्या आतमध्ये घडत असतात. आपण फक्त बाहेरून बसून विश्लेषण करतो त्या सर्व घटनांचं, पण मैदानाच्या आतमध्ये वेगळंच क्रिकेट खेळलं जातं. धावसंख्या 27. चांगला बॉल, सरळ बॅटचा वापर जरूर करायचा होता. बॅटची आउटसाइड एज बॉल कव्हर पॉइंटला थोडं स्ट्रगल क्षेत्ररक्षकाचं पाहायला मिळालं. थोडी चुकी झाली, त्या चुकीचा फायदा उचलला गेला. मिळते ही एक धाव. अशा पद्धतीनं 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे एकंदरीत 28 धावा आणि जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 18 चेंडूंमध्ये 35 धावा. 18 बॉल्स अँड 35 रन्स रिक्वायर्ड टू विन. या खूप आश्वासक धावा आहेत. 3 गडी बाद 28 धावा आणि आता 18 चेंडूमध्ये विजयासाठी 35 धावांची आवश्यकता आहे. मला वाटते मॅच अजून बरोबरीमध्ये आहे. दोन्ही संघांचं पारडं समान आहे आणि इथे 28 धावा धावफलकावरती पूर्ण आहेत. विजयासाठी अजून 35 धावांची आवश्यकता आहे. काय 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. अजून 3 षटकं इथे पुढे येणार आहेत आणि पुन्हा एकदा मगाशी राहिलेला विषय मी थोडा वेळ आहे कारण मॅच मध्ये जो मिळत नाही ॲलन नॉटचा झेल मी तुम्हाला सांगितला. तो झेल घेतल्यामुळे काय झालं. नरेश सर मी तुमच्यापर्यंत येतोय, परंतु इथे आपण बघितलं तर बॅटिंग करणारा जो डगआउट आहे त्या डगआउटच्या दिशेने मी आलेलो आहे आणि जिथे या मॅचबद्दल आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. काय वाटतं या सामन्यात ज्या पद्धतीने आता सगळीकडे बनलेला आहे, सामना रंगतदार अवस्थेमध्ये आहे, हा सामना तुम्ही जिंकेल असं वाटतंय का? हो नक्कीच. अजून अमन, अक्षय हे तर खेळता येते आणि फिनिशरसाठी विजय लोणारी, समीर शाह, शैलेश दाने अशा अजून 3 प्लेयर फिनिशर आहेत. निश्चितच यावेळेला दोन्ही संघाकडे चांगली कामगिरी झाली. पुन्हा एकदा आपण या डगआउटच्या दिशेने येणार आहोत. पुन्हा मॅचच्या दिशेने जाऊया. ओव्हर टू कम बॉक्स. चला मॅच मध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आपण बघणार आहोत. यस हो लेग बिफोर विकेट. स्टंपच्या समोर फलंदाज सापडतोय. कृतज्ञ हा गावदेवी गावठण उरण या संघाचा एक सिक्युरिटी डिपॉझिट आहे. चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्यांची या अगोदर आपण पाहिली. 1 विकेट त्यांना मिळाला होता आणि आता आल्या सर्वात महत्वपूर्ण फलंदाज म्हणजे ज्याची विराट कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ आपण मागच्या सामन्यामध्ये पाहिली होती आणि या सामन्यात सुद्धा त्याला परतीचा प्रवास करण्यासाठी प्रवृत्त केलेला आहे गोलंदाज कृतज्ञ. आणि गावदेवी गावठण उरण या संघाच्या विजयाच्या आशा आता वाढलेल्या आहेत. निश्चित पुन्हा एकदा मी तुमच्यापर्यंत येतोय. बघूया या ठिकाणी नवीन बॅटर मैदानावरती गेलाय. या पिक्चरमध्ये या ट्विस्ट या ठिकाणी निर्माण झालेला आहे. विकेट गेलाय, सामन्याचे चित्र बदलतंय. उत्कंठा पुन्हा एकदा वाढलेली आहे. थोडीशी धडधड वाढली नाही अजिबात नाही. 11चा रन रेट आहे. विजय लोणारी फिनिशर बॅट्समन आहे. तसंच अक्षय रोकडे हा एक अनुभवी बॅट्समन आहे. त्याच्यामुळे कॉन्फिडन्स आहे अजून. निश्चितच टेकआउट मध्ये कॉन्फिडन्स आहे. ओव्हर टू कम बॉक्स. धमाल कमाल आपल्याला पाहायला मिळते. नाही हे महत्वाचं आहे की तुम्ही क्रिकेटच्या सामन्यामध्ये तेंडुलकरला एकदा प्रश्न विचारला होता पत्रकाराने सांगितलं की मला पराभव कधीच मान्य नसतो. जोपर्यंत समोरचा संघ शेवटची धाव काढत नाही, विजय धाव घेत नाही, तोपर्यंत क्रिकेटमध्ये तुम्ही पराभूत नसता. चेंडू आकाशामध्ये. इथे पुन्हा झेल. लागोपाठ दुसरा फलंदाज बाद. गोलंदाज कृतज्ञ कडून जबरदस्त कामगिरी. बॅक टू बॅक 2 विकेट्स आपल्याला या कृतज्ञाच्या षटकामध्ये पाहायला मिळाल्यात. म्हणजे ब्रेस कंप्लीट केलेलं आहे कृतज्ञने. म्हणजे करण मडवी ह्यांचं नाव आहे. चिर्ल्याचे ते खेळाडू आहेत, पण एका संघात 2 करण मडवी. म्हणूनच आता कृतज्ञ मडवी यांनी आतापर्यंत चांगलंच प्रदर्शन विथ बॉल केलेलं आहे. या अगोदर करण मडवी यांची बॅटिंग आपण पाहिली आणि आता कृतज्ञ मडवी यांची आपण गोलंदाजी पाहतो. ब्रेस कंप्लीट केलंय आणि जर पुढच्या बॉलवर विकेट आला तर या स्पर्धेतला पहिला गोलंदाज ठरेल जो हॅट्रिक घेईल. पण आतापर्यंत चांगले जमेची बाजू आहे. आता एक मिस्ट्री एलिमेंट हवाय, तो म्हणजेच परी 11 या संघाला जो फलंदाज या धावांचा पाठलाग करण्यासाठी सर्वस्व पणाला लावेल.
चेक चेक पुन्हा एकदा आपण या ठिकाणी या रंगतदार अवस्थेमध्ये या सामन्यामध्ये भारत तुम्ही कोणत्या संघाला परी 11 संघाला सपोर्ट करता की गावदेवी गावठण संघाला? गावदेवी संघाला. त्याचे कारण काय काय या ठिकाणी तुम्हाला वाटतं हा गावदेवी गावठण संघ जिंकेल? त्यांची फिल्डिंग आणि बॉलिंग एकदमच मस्त चाललेली आहे, त्यामुळं जिंकणार. निश्चित जिंकणारा आत्मविश्वास आहे या भारतला. भारत या ठिकाणी प्रेक्षक मध्ये गॅलरीमध्ये बसलेले आहेत आणि सामन्याचा आनंद घेत आहेत. पुन्हा एकदा जाऊया समोरच्या कक्षामध्ये नरेश डोमे, मनीष पाटील. हॅट्रिकची संधी होती काल सुद्धा आम्ही बघितलं होतं एका गोलंदाजाला जी संधी आली, मात्र कुठेही सुधीर साबळे कुठेही त्यांनी चान्स घेतला नाही. आणि इथे सुद्धा आम्ही बघितलं कृतज्ञ गोलंदाजी करताना कुठेही चान्स घेतलेला नाहीये. बऱ्याच वेळा असं असतं की हॅट्रिक असे रोज मिळत नाही तुम्हाला, कधीतरी ही दुर्मिळ घटना तुमच्यासमोर घडत असते आणि त्यामुळे तिथे जास्त एफर्ट्स देण्याची आवश्यकता असते. मात्र इथे टीमसाठी डॉट बॉलसाठी महत्त्व दिले गोलंदाजानं आणि आपली हॅट्रिकची संधी सोडून दिलेली आहे. पुन्हा एकदा कृतज्ञ गोलंदाजी मार्कवर. 29 धावा. चांगला बॉल, परफेक्ट वाईड यॉर्कर आणि परफेक्ट स्ट्रोक सिलेक्शन. चॉप करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. बॉल थोडासा ड्रीप होताना पाहायला मिळाला. खेळायचं होतं कव्हरला, पण खूप चांगल्या पद्धतीचं यष्टीरक्षण सुद्धा पाहायला मिळते. चांगला कॉम्बो बॉलर्स, फिल्डर्स अँड विकेट किपरचा. थांबते धावसंख्या 29 वर. तो असायलाच पाहिजे. आपण बघितलेलं आहे की महेंद्रसिंह धोनीने बऱ्याच वेळा अश्विनला, तेंडुलकरला वाईट टाकायला लावलेत आणि स्टंपिंग केलेले आहेत काही फलंदाज. इथे चांगला फटका, परफेक्ट शॉट, चेंडूची गोटी, चेंडू पाथर्डी शहराचं दर्शन घ्यायला निघालाय. षटकार. खूप वेळापासून प्रेक्षक त्या अशा ठिकाणी फटक्याची- सागर नागरगोजे आहेत. एक्साइटमेंट वाढलेली आहे. म्हणजे रंगतदार सामना सुरू आहे. आता या फटक्यानंतर तुम्हाला काय वाटते कोणता संघ जिंकेल? नक्कीच मी नेवासेस टीमला सपोर्ट करतोय. नेवासेस टीमचे जे प्लेयर आहेत ते अतिशय जिद्दीनं चिकाटीने खेळत आहेत. आताच्या षटकारामधून नक्कीच रंजकता या ठिकाणी निर्माण झालेली आहे. निश्चित. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेंट या प्रतिक्रिया येतात या ठिकाणी. जाऊया पुन्हा एकदा समोरच्या कक्षामध्ये. काय बॉलिंग आहे. कृतज्ञाचे कौतुक करावं, त्याचे अभिनंदन करावं तेवढी मोठी गोष्ट आहे. आता त्याने जबरदस्त गोलंदाजी केली आणि तुम्ही बघितलं असेल की या षटकामध्ये एक षटकार जरूर आलाय, मात्र काही विकेट सुद्धा त्याने इथे आणल्या. 2 विकेट या षटकामध्ये काढलेल्या आहेत आणि निश्चित टीमला खूप चांगला सपोर्ट केला. एकूण 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती आपण बघूया 35 धावा आणि 5 फलंदाज परी 11 नेवासा संघाने गमावलेले आहेत. एकूण 2 षटके शिल्लक आहेत. 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 28 धावांची गरज आहे. 12 चेंडू 28 धावांची गरज आहे. बघा ही गोष्ट लक्षात घ्या. 25 मिनिटं 5 षटकं झालं नाही तर एक क्षेत्ररक्षक 30 या संघाच्या आतमध्ये घ्यावा लागेल. आपण एक दर्जेदार स्पर्धा पाहतोय. सायक्रिक प्रेझेंट्स शिरसाट स्पोर्ट्स चॅम्पियन्स ट्रॉफी आणि दर्जेदार स्पर्धेचे हे दर्जेदार प्रेक्षक सुद्धा या स्पर्धेची शोभा वाढवत आहेत. रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे आपण नेवासाची टीम पाहतोय. त्यांचं पूर्णपणे यावेळेला समर्थक आहेत. त्यांचा आवाज दमदार किती आणि किती जल्लोष करतात ते पाहूया. त्यांचा आवाज या ठिकाणी घेतोय. बोला गणपती बाप्पा, मंगलमूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज की. क्या बात है. हा जल्लोष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. रोमांचक सामना, रंगतदार सामना, दमदार खेळ, चॅम्पियन ट्रॉफीचा हा दमदार खेळ या ठिकाणी पाहतोय. रंगतदार अवस्था या सामन्यामध्ये पुन्हा एकदा नरेश डोमे, मनीष पाटील जॉईन होतात. ओव्हर टू कम बॉक्स. प्रेक्षकांचा आवाज क्रिकेटचा खेळ बनवतोय खास आणि प्रेक्षक प्रत्येक गोष्टीला समर्थन देत आहे. ही एक जमेची बाजू ठरलेली आहे. शिरसाट स्पोर्ट्स चॅम्पियन्स ट्रॉफीची 12 चेंडू 28 धावा. मॅच पुन्हा एकदा रोमांचक स्थितीमध्ये आहे. अजूनही शस्त्र कोणीही खाली ठेवलेली नाही आणि मी मगाशी सांगितलं की शेवटचा बॉल जोपर्यंत टाकला जात नाही, शेवटची धाव जोपर्यंत काढली जात नाही, तोपर्यंत क्रिकेटमध्ये कोणीही पराभूत नसतो. इथे केव्हा चमत्कार घडतो. आम्ही किती चमत्कार बघितलेत याच मैदानामध्ये कालपासून असे चमत्कार घडलेले बघितलेले आहेत. तर या मॅचमध्ये 12 चेंडू 28 धावा अशा स्थितीमध्ये मॅच आहे. गावदेवी उरण पनवेल विरुद्ध परी 11 नेवासा फायटर्स या 2 संघामध्ये घमासान सुरू झालेला आहे. गोलंदाजी मार्कवरती येतोय गोलंदाज सोहेल 5व्या षटकासाठी येतोय. एक मध्यम गती गोलंदाज पंचांच्या डावीकडून घेते. स्टार्ट स्ट्राईक एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे. मयूर ज्याचं अजूनपर्यंत खातं खुललं नाही. अक्षयने आतापर्यंत चांगली साथ दिली आहे संघाची. यावेळेस बघा फटका निवडला होता पण तो चुकीचा निवडला होता आणि त्याचमुळे एनफील्डच्या आतमध्ये झेल देऊन परतीचा प्रवास करतील. मयूरला सुद्धा 0वर परतावं लागते. 6वा धक्का बसतोय परी 11 नेवासा फायटर्स.
बऱ्याच वेळा आपण पाहतो निर्णय चुकतात आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये तुम्ही बघत असाल की गोलंदाजाने चेंडू टाकल्यानंतर फलंदाजाला कितीसा वेळ मिळतो. जर एखादा गोलंदाज ताशी 60 मैल वेगाने चेंडू टाकत असेल तर मला वाटतं सेकंदाच्या 60व्या भागामध्ये त्याला विचार करायला वेळ मिळतो. आणि एवढ्या कमी वेळामध्ये त्याला ठरवायचं आहे की मला स्क्वेअर कट खेळायचा आहे, कव्हर ड्राईव्ह खेळायचा आहे, की मी त्याला पूल करेल की हुक करेल की रिव्हर्स खेळेल. आणि एकदा का निर्णय घेतला, एवढ्या कमी वेळात निर्णय घेतल्यानंतर तो जर चुकला तर मात्र अशा प्रकारच्या विकेट्स देखील आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे क्रिकेट निर्णय क्षमतेचा खूप मोठा खेळ आहे. इथे समय सूचकता, इथे तुम्हाला त्या निर्णय क्षमतेचा कस लागतो आणि ज्याचं टेम्परामेंट चांगलं असतं, जो योग्य चेंडूचा वापर करतो, फटका योग्य निवडतो, ते खेळाडू निश्चित यशस्वी होतात. इथे मात्र 6वा फलंदाज गमावलेला आहे. तो परी 11 नेवासा फायटर संघाने 4 फलंदाज अजून खेळायचे शिल्लक आहेत. त्यांना गरज आहे इथून पुढे 28 धावांची चेंडू शिल्लक आहेत 11. सौरभ ऑन साइडला हॅमर करण्याचा प्रयत्न, अपील तर त्या ठिकाणी पाहायला मिळाली. येस, आपण उंचीचा दाखला घेणार आहोत, वॉर रूम येणार आहोत आणि आपण चेक करणार आहोत हाईट ऑफ द बाउन्स. या ठिकाणी चांगला खेळ होतोय. मला असं वाटतंय नरेश सर, जसे आपण कालच्या दिवसातले पहिले 4 सामने पाहिले, प्रेक्षकांना वाटलं सुद्धा नव्हतं की ते सामने शेवटच्या चेंडूपर्यंत पोहोचणार आहेत. पण प्रेक्षकांच्या मनाप्रमाणे जे क्रिकेटची स्पर्धा रंगायला हवी ती रंगली आणि आज सुद्धा आपण तसंच कुठेतरी पाहणार आहोत. पहिला सामना हा रंगतदार ठरला होता, दुसरा सामना एक हाती गेला, हा तिसरा सामना कुठल्या दृष्टिकोनाने तुम्ही पाहताय? नाही, काल आपण बघितलं होतं की श्रीतेज चरोली डॉल्फिन पुणे संघ एक वेळ पराभवाच्या छायेत होता. तिथून सुधीर साबळे, रोहन खराचे एक षटक जिथे 8 धाव आले आणि मॅच अचानक 6 चेंडू, आय थिंक 13 काहीतरी मॅच होती ती, तर 6 बॉल 11 मॅच होती. तर असा चेंज होतो गेममध्ये. आज सकाळची मॅच, दुपारची मॅच आपण बघितली, जी दुसरी मॅच झाली, तिथे सुद्धा शिरूर संघ अक्षरशः पराभवाच्या छायेत होता. सगळ्यांना असं वाटलं होतं की आता रायगड संघ सहज जिंकेल आणि पुन्हा तिथं तेजस शिवलेचं एक षटक आलं, त्याच्यानंतर ओम माळीचं एक षटक आलं आणि तिथून पुढे अचानक बदल झाला. ओम माळीसाठी शेवटच्या षटकामध्ये मात्र 11 धावा डिफेंड करणं कठीण गेलं. तर अशा गोष्टी असतात की कधी चढ उतार आपल्याला बघायला मिळतो, सातत्यानं एकमेकांवरती कुरघोडी केलेली बघायला मिळते. आपल्याला वाटतं की असं घडेल, पण तसं घडत नाहीये, कारण दोन्ही संघ त्याच ईर्षेने, त्याच जिद्दीने जिंकण्यासाठी खेळत असतात. त्यावेळेस असा उलटफेर बघायला मिळतो. आणि आम्ही प्राथर्डीचे क्रीडा रसिक भाग्यवान आहोत की इथे प्राणपणाने लढणारे खेळाडू आहेत आणि त्यामुळं असे प्रचंड अविस्मरणीय उलटफेर आम्ही कालपासून या मैदानामध्ये बघितलेले आहेत. दूरदृष्टिकोनाची तर सन्माननीय अमोल शिरसाट यांची, ज्यांनी अगोदर पिंपळगाव टप्पा या ठिकाणी एक भव्य अशी स्पर्धा रचवली, त्यानंतर महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीग आपण पाहिली आणि आता आपण हे तिसरं पर्व पाहतोय, शिरसाट स्पोर्ट्स चॅम्पियन्स ट्रॉफी. माघार घेतली नाहीये, खूप संकट आली या सर्व प्रवासामध्ये, पण तो प्रवास खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी निभावलेला आहे. निश्चित यावेळेला रंगतदार अवस्थेमधला सामना आहे, डिसिजन पेंडिंग आहे. प्रकाश नागरगोजे आमच्या बरोबर आहेत, एक क्रिकेटपटू आहेत. कसं वाटतं या स्पर्धेकडे बघून, ज्या पद्धतीने स्पर्धा रंगलेली आहे? निश्चितप्रमाणे आपण पाहतो की मुंबई आणि कोकणामध्ये ज्या स्पर्धा होत आहेत, तशीच स्पर्धा या पातळीमध्ये अमोल सरांनी आणि सर्व सिरसाट टीमनं या ठिकाणी उपलब्ध करून दिली. खऱ्या अर्थानं त्यांचं कौतुक करावं थोडं आहे, कारण खेडोपाडी सुद्धा क्रिकेटची स्पर्धा ते या ठिकाणी घेत आहेत आणि पाथर्डीकरांना एक आनंद देत आहेत, एक खूप अभिमान वाटतोय. थँक्यू प्रकाश नागरगोजे, तुमचे मनापासून धन्यवाद. एक चांगली स्पर्धा बघण्याची संधी मिळते. पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत येतोय. खरं तर पंचांनी डोक्यावरून चेंडू जाईल असा रेफरल मागितला होता, गेला आहे की काय, मात्र तिसऱ्या पंचांचा निर्णय काहीसा वेगळा येतोय आणि हे शक्य आहे. यस यस यस, बाहेरची कड लागलेली बॅटची आणि त्यामुळं फलंदाज इथे बाद होणार आहे. हा रेफरलची कमाल असते. बऱ्याच वेळा आपण बघतो की कबड्डीमध्ये काय होतं की पंचांना सांगावं लागतं मैदानावरच्या की मला काय पाहिजे, पण त्यावेळेस ज्यावेळेस चेक केलं जातं, कॅमेऱ्याच्या सगळ्या बाजूने बघितलं जातं आणि मग लक्षात येतं की इथे अजून काही गोष्टी घडलेल्या आहेत. क्रिकेटमध्ये सुद्धा अलीकडे आपण बघत असतो की जो रेफरल मागितला जातो त्यावेळेस नो बॉल देखील चेक केला जातो, त्याच्यानंतर पुन्हा बाकी सगळ्या गोष्टी तपासून बघितल्या जातात आणि मग योग्य तो निर्णय प्रेक्षकांसमोर किंवा त्या संघासाठी येत असतो. इथे फलंदाज बाद होतोय, धक्का बसतोय, दुसरा लागोपाठचा दुसरा फलंदाज बाद होईल आणि पुन्हा एकदा इथे सोहेल विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती उभा राहील. कालच्या दिवसात आपण व्यावसायिक संघांना पाहिलं, आज आपण तालुकास्तरीय क्रिकेट पाहतोय आणि उद्या भारतातील नामांकित संघातले सुपरस्टार
तुम्हाला शिरसाट स्पोर्ट्स या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाहायला मिळतील. ताई पॅकर्स पालघर मुंबई, एका बाजूने एलके स्टार राजकोट रिबडा गुजरात, एका बाजूने KGN नागपूर महाराष्ट्र आणि एका बाजूने बालाजी 11 राजकोट गुजरात, असे 4 संघ तुम्हाला उद्या व्यावसायिक प्रकारात खेळताना पाहायला मिळतील लीग स्टेजमध्ये शिरसाट स्पोर्ट्स चॅम्पियन्स ट्रॉफी. वाह, गुजरातचे 2 संघ, मुंबईचा ताई पॅकर्स अतिशय बलाढ्य संघ आहे आणि त्याचबरोबर नागपूरचा विदर्भातला एक तगडा ताकदवान संघ उद्या मैदानामध्ये येणार आहे. त्यामुळं उद्याची सुद्धा उत्कंठा मोठी असणार आहे. संबंध हिंदुस्थानातील दिग्गज खेळाडू मैदानामध्ये इथे उतरणार आहेत आणि पाहायचंय उद्या काय घडते. दरम्यान मैदानामध्ये आम्ही बघतोय की परी 11 नेवासा फायटर संघ थोडासा अडचणीमध्ये आला. इथे हॅट्रिकची संधी होती सोहेलला, मात्र तीच देखील गमावलेली आहे. 3 गोलंदाजांना आतापर्यंत संधी मिळाली, मात्र कोणीच हॅट्रिक नोंदवू शकलेला नाही. बघायची जशी स्पर्धा पुढे जाईल किती हॅट्रिक्स होत आहेत. यस यस, चेंडू आकाशामध्ये आणि सोहेल डाऊन द बॉल, कॉट इन बोल्ड. 7वा धक्का इथे बसेल. आठ फलंदाज इथे नेवासा संघाचे बाद होत आहेत आणि 8 गडी बाद. धावफलकावरती मात्र 36 धावा आहेत. अजून लक्ष खूप मोठे इथे. मात्र या षटकामध्ये सोहेलने अक्षरशः विध्वंस मांडलेला आहे. 3 फलंदाज बाद केलेले आहेत आणि धाव मात्र केवळ 1 खर्च केलेली आहे. थोडीशी क्रिटिकल स्टेज टीम परी 11 नेवासा फायटर्स या संघासाठी, कारण आतापर्यंत 9 फलंदाज वापरले गेलेले आहेत आणि 2 फलंदाज आता वापरायचे आहेत. आणि आता पाहूया कुठला फलंदाज येतो, कारण इम्पॅक्ट प्लेअर अगोदरच आपण क्षितिज हा पाहिलेला आहे. त्याचमुळे आता कुठला फलंदाज आला मैदानाच्या आतमध्ये, समीर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 36 धावा आणि जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे ती म्हणजेच 27 धावांची. चेंडू शिल्लक असणार आहेत 8 चेंडू 27 धावा. एनिथिंग कॅन बी पॉसिबल इन क्रिकेट. पाहूया या ठिकाणी ते घडतंय का. वेगवान तेज तर्रार आडव्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. त्या वेगवान बॉलला चांगला प्रतिकार करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, पण प्रतिकार कमी पडला. बॉल शरीरावर आदळतोय. लेग बाईटची एक धाव मिळते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 37 या आकड्यावर. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे आता 7 चेंडू 26 धावांची. 7 चेंडू 26 धावा. निश्चित मनीष सर, आपण उल्लेख केला की इथे इम्पॅक्ट प्लेअरचा वापर ऑलरेडी झालेला आहे. मात्र एक गोष्ट असते की इम्पॅक्ट प्लेअर जो रिप्लेस होतो ना, तो गोलंदाजाला रिप्लेस होतो. तो जर फलंदाज असेल तर तो गोलंदाजाला रिप्लेस होतो. त्यामुळे तुमच्या संघामध्ये काय होतं, एक फलंदाज वाढतो. जरी अजून 2 फलंदाज बाद व्हायचे बाकी असतील तर त्याचा एक ॲडव्हान्टेज मिळू शकतो इथे नेवासा संघाला. बघायचे अजून किती खोलवर त्यांच्याकडे बॅटिंग स्ट्रेंथ आहे. पुढच्या काही चेंडूवरती ते लक्षात येईल. मात्र 5 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. धावफलकावरती 37 धावा, 38 धावा नोंदवल्या जात आहेत 8 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 6 चेंडू शिल्लक आहेत. 25 धावांची गरज जिंकण्यासाठी. अजूनही सामना संपलेला नाहीये. सामना कधीच संपत नसतो जोपर्यंत शेवटचा बॉल किंवा शेवटची धाव कंप्लीट होते. आणि म्हणतात ना की उत्सवाची तयारी अगोदर करू नका. 6 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि हे 6 चेंडू आयुष्यातले सर्वोत्तम चेंडू म्हणून घेऊन खेळावे लागतील. टीम परी 11 नेवासा फायटर्स या संघाला परिसर जवळचा आहे. मोठा त्यांचा जनसमुदाय त्यांना प्रेरित करण्यासाठी आलेला, त्यांना उत्साह वाढवण्यासाठी आलेला आहे. त्याचमुळे आता हे शेवटचे 6 चेंडू जर व्यवस्थित खेळले तर मग 2 तासांचा आराम करण्याची संधी कुठल्या तरी एका संघाला मिळणार आहे. निश्चित ही संधी खूप महत्वाची आहे आणि संधी पुढ्यात आहे. त्यामुळं दोन्ही संघ इथून मागे हटायला तयार नाही. इथून मुसंडी मारायची, जिंकायचे आणि थेट बाद फेरीमध्ये पोहोचायचे. आणि म्हणून प्रयत्नाची पराकाष्ठा इथे केली जाईल दोन्ही संघांकडून. विशेषतः परी 11 नेवासा फायटर संघ कसा फाईट बॅक करतो हे बघायचं आहे. आणि जी पकड हळूहळू ज्यांनी पकड मिळवलेली आहे पहिल्या षटकापासून आपण पाहिलं, खूप चांगली गोलंदाजी. विशेष करून साहिशची पहिली 2 षटकं आपण पाहिली, तिथे आलेले आहेत केवळ 18 धावा. त्याच्यानंतर आपण कृतज्ञची 2 षटकं बघितली, त्याने काही विकेट देखील ते काढल्या. 3 विकेट काढताना मात्र 16 धावा खर्च केल्यात. मात्र 5वं षटक आलं सोहेलचं, त्यानं फक्त 2 धावा दिल्यात आणि तब्बल 3 फलंदाज बाद केले. हे फट षटक खरं तर फार उद्ध्वस्त करणार होतं. इथे काही धावा अधिकच्या असत्या तर नेवासा संघ निश्चित चांगल्या मजबूत स्थितीमध्ये असता. परंतु बघायचं या स्थितीतून सुद्धा मार्ग काढला जाऊ शकतो. कोण ठरेल काळ्या अंधारातला दैवी प्रकाश. अमावस्येच्या रात्री सुद्धा पौर्णिमेचा चंद्र दाखवणार का इथे नेवासा फायटर संघाचे फलंदाज.
हे बघायचे आपल्याला. 6 चेंडू 35 धावा. 6 चेंडू. आता नवीन जो गोलंदाज हर्षल येतोय या शेवटच्या षटकासाठी, पण अजूनही अंडर एस्टिमेट करत नाहीये गावदेवी गावठण उरण परी इलेव्हन या संघाला, कारण कित्येक वेळा असे उलटफेर त्यांनी अनुभवलेले आहेत. पाहूया आता स्ट्राईकवर जो फलंदाज आहे मिस्टर सचिन, नावाप्रमाणे खेळ सादर करतोय की आपल्या संघासाठी. हवेत आहे बॉल काही काळासाठी, पण तितकंसं एलिव्हेशन डिस्टन्स गाठला जाईल का? चांगलं क्षेत्ररक्षण ॲज एक्सपेक्टेड, पण त्या ठिकाणी आता एक मोठा फटका खेळूनही त्या ठिकाणी अमितने तो झेल टिपलेला आहे आणि आता जवळपास आव्हान संपुष्टात येण्याच्या मार्गावर दिसतंय. ते म्हणजे टीम परी 11 नेवासा फायटर्स. खूप खूप चांगला कॅच, खूप चांगला कॅच. खरं चॅम्पियन ट्रॉफी 2023 चा धरार. दुसरा दिवस, दुसरी